ढोबारको माई ढोबारको माई ढोबारको माई जन्म चुकलिया वर्म फेरा पडे याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका संसारी असाव्या सोनी नसावे भजन करावे वेळोवेळा याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका नामा म्हणे देव भक्ताचे द्वारी घेऊन या करे सुदर्शन याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका यंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्पधाम्नां अन्यांशस्य चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण सत्साची दुसरे चरण सत्साची दुसरे चरण सत्साची संता कृपादाने कथे सावेता कृपादाने कथे संता कृपादाने कथे सावेता कृपादाने कथे बाबाजी सद्गुरु अलंकापुरी रम्य सिंहासन संपदां भोज तेजस्पुर दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधि समृतिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवासी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी हे न करावा अवेरू नमो जन्मभूमी जते जन्मलो मे नमो कर्मभूमी जथे वाढिलो मे नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू येथून पुढे कामे विठाल विठाल शेवटचे पाडी एक मनुष्य जन्म चुकल्या वर्म फेरा पडे याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपे सेवेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सभूषण ज्ञान्यांच्या राजा सदकांचं मायबाप योग्यांची माऊली कवेल साम्राज्य चक्रवर्ती अलंकापुर निवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णवा असा वेश साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा अनंत कृपा विशुद्ध कारण करुणावाले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे भक्ती आणि भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग भक्ती शिरोमणी भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्टनिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा आहे किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन धर्ममंडपामध्ये एकत्रित आलेले आहात रसिकता बहुकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कारणे परंपरा सगळ्यांना नाताव्यासलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरामठांच्या पदस्पर्शाने पनित पावित वसलेले असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपाआशीर्वादाने समस्त पंचक्रोशी ग्रामस्थांच्या मानवी सामंजस्याने आपण सगळेजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना आपल्या गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता
त्याच नैतिकतेचं पायकत्व आपल्या गावात, आपल्या परिचयात, आपल्या परिवारात, आपल्या परिसरात, आपल्या नातेवाईकात, सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक, राजकीय, सहकारी सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना परिचित असणारे, किंतु आज आता या क्षणाला आपल्यामध्ये हयात नसणारे वैकुंठवासी आदरणीय श्रीयुत भक्तिपरायण बापूसाहेब नथू निंबा बोरसे, म्हणजे बांधकाम समितीचे माजी सभापती, उत्तर महाराष्ट्राचे धनगर महासंघाचे अध्यक्ष तथा हस्ती बँकेचे संचालक, अशा विविध पदावर सामाजिक जीवनामध्ये ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली, त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक आदरणीय शैलेश नथू बोरसे, त्यांचे बंधुराज सोमनाथ निंबा बोरसे, त्यांचे दुसरे बंधुराज जे भारतीय जनता पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुभाष निंबा बोरसे, त्यांच्याच कुटुंबातील जयवंत हिरामन बोरसे, निखिल सोमनाथ बोरसे, भूषण सुभाष बोरसे, पंकज सुभाष बोरसे, या समस्त कुटुंबियांच्या विद्यमाने आदरणीय श्री भक्तिपरायण नाना महाराज, आदरणीय श्री भक्तिपरायण आमचे सासरे छोटू महाराज, या सर्वांच्या समन्वयातून, समर्पणातून सर्वांच्या दर्शनाचा स्वर्णयोग. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रक्रियेची पूर्णावताराची पूर्वसीमा श्रीसंत नामदेव महाराजांच्या रूपामध्ये ज्यांनी मान्य केलेले असं अलौकिक व्यक्तिमत्व, 4 अवताराची परंपरा 4 युगामध्ये ज्यांना आहे, त्या नामदेव महाराजांच्या वैशिष्ट्य स्थितीमध्ये नामदेव महाराज भूमिका मांडतात. शेवटचे पाडी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. ह्याच्या अगोदर किती जन्म प्राप्त झाले आणि ह्याच्यानंतर कोणते जन्म प्राप्त होतील याची शाश्वती नाही, पण आत्ता जो जन्म तुम्हाला मला प्रत्येकाला प्राप्त झाला, ही तुमच्या माझ्याकरता शेवटची संधी, आणि याही संधीमध्ये जर आपण चुकलो तर चुकलिया वर्म फेरा पडे. म्हणून या जन्मामध्ये आपण काय करायचं तर याच जन्मे ओळखी करा आत्मा राम, संसार संभ्रम भोगू नका. या जन्मामध्ये स्वतःचं स्वरूप ओळखायचा प्रयत्न करा. ज्याला आपण कोण आहे हे ओळखता येत नाही, त्याला देव कोण आहे हे ओळखता येण्याची कदापि शक्यता नाही. मग आम्ही संसार करायचाच नाही का? जरूर करायचा, पण तो कसा करायचा? संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. प्रपंचामध्ये राहावं, पण राहून न राहिल्यासारखं जीवन जगावं आणि भजन करावे वेळोवेळा. असा जो कोणी असेल त्याच्या बाबतीमध्ये नामा म्हणे देव भक्ताचे द्वारे, घेऊन या करी सुदर्शन, याच जन्मी ओळखी करा आत्मा राम, संसार संभ्रम भोगू नका. विठ्ठल विठ्ठल. ऐका, या अवणी तलार, भूमी तलार, शय्या तलार, पृथ्वी तलार कोणी नव्हतं, कोठेच नव्हतं आणि काहीच नव्हतं, तेव्हा एकमेव तत्व होतं. त्या तत्वाचं नाव परमात्मा. त्या परमात्मा नावाच्या तत्वाला संकल्प निर्माण झाला आणि त्या संकल्पातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाला सांगितलं की बाबा तुला सृष्टी जन्माला घालायचे. ब्रह्मदेवाने ठरवलं मला सृष्टी जन्माला घालायचे. मग आधी काय जन्माला घातलं पाहिजे? ब्रह्मदेवाने सगळ्यात पहिल्यांदा हित्त अवनी तलावर जन्माला घातले वनस्पती. सगळ्यात पहिल्यांदा कोण जन्माला आलंय? वनस्पती. वनस्पती म्हणजे काय? वनस्पती म्हणजे काय? विश्वकोशामध्ये वनस्पती शब्दाचा अर्थ असा आहे, वनहा पतीही स वनस्पती. जो वनाचा पती आहे, जो वनाचा नियंता आहे, जो वनाचा करता धरता आहे, जो वनाचा मालक आहे, वनातील सर्व विभूती ज्या त्या अधिग्रहणाखाली असतात त्याला म्हणतात वनस्पती. मग वनस्पतीमध्ये देवाने काय जन्माला घातलं? देवाने काही ठिकाणी झाडं जन्माला घातले, काही ठिकाणी वृक्ष जन्माला घातले. काही ठिकाणी झाडं, काही ठिकाणी वृक्ष, काही ठिकाणी लता जन्माला घातल्या, काही ठिकाणी वेली जन्माला घातल्या. खरं म्हणजे लता आणि वेल दोन्ही एकच आहे. झाड आणि वृक्ष दोन्ही हाच आपला गैरसमज आहे. यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. वनस्पती शास्त्रामध्ये त्याचे 7 प्रकार आहे. 1 झाड, 2 वृक्ष, 3 विटप, 4 पादाप, 5 द्रुम, 6 बिरोध आणि 7 त्वक्सार. प्रत्येकाची जात स्वतंत्र आहे. झाड म्हणजे काय? झाड कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात झाड? जे अमावस्या पौर्णिमेला त्रास देतं असल्या झाडाचा उल्लेख नाही तो. झाड म्हणजे काय? ज्याला फुलही येत नाही फलही येत नाही त्याला म्हणतात झाड. ज्याला फुल येत नाही, ज्याला फल येत नाही त्याला झाड म्हणतात. फुलही येत नाही आणि फलही येत नाही असं कोण आहे? ज्याला फुल येत नाही, फळ येत नाही असं कोण आहे? हे बाकीच्यांना माहिती नसलं तर चालेल, वारकऱ्याला माहिती पाहिजे. आणि वारकऱ्याला माहिती नसेल तर खरा वारकरी का संशय तरी घेतला पाहिजे. वारकरी आपली पताका ज्याच्यामध्ये खोतात, ज्याच्यामध्ये रोवतात, ज्याच्यामध्ये लावतात, जो कधी कधी मरतानाही कामात येतो. क्या डालके? हा बांबू. बर, बांबूला फुलंही नाही
आणि बांबूला फलही नाही म्हणून त्याला म्हणतात झाड. ज्याला फुल येत नाही पण डायरेक्ट फल येतं त्याला म्हणतात वृक्ष. ज्याला फुल येत नाही पण डायरेक्ट फल येतं असं कोण आहे? उंबर. उमराला फुल नाही, उमराला काय आहे? म्हणून उमराचं नाव आहे वृक्ष. ज्याला आधी फुलं येतात आणि नंतर फलं येतात त्याला म्हणतात द्रुम. आधी फुलं येतात आणि नंतर फलं येतात त्याला म्हणतात द्रुम. असं कोण आहे? मी मुक्कामी थांबू का आपण कोकणात चालायचं? आंबा. ज्याला विरोध असं एक झाड आहे त्याला फळं येतात, त्याला फळ येतं, त्याचं फळ पक्क झालं, त्याचं फळ खाण्यासारखं झालं की ते झाड मरून जातं. झाडाला फळ आलं, झाड पक्क झालं की झाडाचं फळ सुकायला सुरुवात झाली. त्या झाडाला फळ आलं की ते झाड मेलं. कोण आहे असं? माझ्या जिल्ह्यात जाऊ नका, पुन्हा म्हणाल केळी. नाही, या फळाचं वैशिष्ट्य असं आहे, हे फळ उपवासाला चालत नाही. बरं, योग असं आहे ते झाड सगळ्यांनी पाहिलंय, ते फळ सगळ्यांनी पाहिलंय, ते फळ सगळेजण खाऊन आले आणि काही घरी गेल्यावर हे खातील. ज्वारी, बाजरी, गहू. ज्वारीचं कणूस पक्क झालं की झाड काय होतं? सुकायला सुरुवात होते. बाजरीचं कणूस पक्क झालं की सुकाय. याला शास्त्रामध्ये म्हणतात विरोध. एक जात आहे त्वकसार. त्या झाडाला फळ येत नाही. हे जे त्वकसार आहे ना, याला फळ येत नाही पण झाड पक्क झाले की लोक झाडच खाऊन घेतात. ऊस. ऊसाला मराठीत काय म्हणतात? ऊस. ऊसाला मराठीत नाव आहे इक्षुदंड. विरकर आधी करून तुम्ही डिक्शनरी पाहिली ना, तर ऊसाला महादेव शास्त्री जोशींच्या संस्कृती कोशामध्ये नाव आहे इक्षुदंड. ह्याच्यापेक्षा शुद्ध मराठीमध्ये नाव आहे त्वकसार. अतिशय शुद्ध सौकर्यपूर्वकता सोपपत्तिकतेच्या पलीकडे जर काय नाव असेल तर त्याचं नाव आहे शास्त्रीय परिषदेमध्ये त्वकसार. त्वक म्हणजे त्वचा, सार म्हणजे सार. ज्याची वरची त्वचा काढली की मध्ये खाण्यासारखं सार शिल्लक असतं, असं ज्याच्या बाबतीत घडतं त्याला म्हणतात त्वकसार. देवाने जन्माला घातले. मग काही ठिकाणी लता घातल्या. लता म्हणजे काय? जिचा जमिनीवर विस्तार होतो तिला लता म्हणतात आणि ज्या आकाशाकडे वाढत जातात त्याला वेल म्हणतात. लता आणि वेल मराठी विश्वकोशात सारख्या नसतात, जमिनीवर वेचतात. आता गंगाफळ जमिनीवर, काशीफळ जमिनीवर, डांगर जमिनीवर, टरबूज जमिनीवर, खरबूज जमिनीवर, भोपळा जमिनीवर. आणि तो जर कडू असेल तर मग तर 100% जमिनीवर. आपण पाहत नाही का आपल्या गावात काही काही भोपळे खूप मोठे असतात पण कडू असतात, मग जमिनीवर असतात. भोपळा जमिनीवर. पण जाई जुईचे फुलं निस्वार्थपणे सुगंध देत आकाशाकडे स्वतःची जागा तयार करतात. जसं जाई जुईचे फुलं कोणाचा तरी आधार घेत दुसऱ्याला सुगंध देतात आणि वर रस्ता तयार करतात, तसे वारकरी समाजाला विचारांचा सुगंध देत वैकुंठाकडे संत वाङ्मयाचा मार्ग धरून वेल निर्माण करतात. म्हणून वारकरी संप्रदाय हा वेल प्रधान आहे, लता प्रधान नाही. देवाने जन्माला घातले, देवाला पश्चाताप झाला, मग देवाने तिर्यक योनी जन्माला घातली. वनस्पतीनंतर देवाने काय जन्माला घातलं? तिर्यक योनी. तिर्यक योनीमध्ये कोण? डास, चिलट, मच्छर, किडा, कीटक, कृमी, भ्रूमी, सरडा, विंचू, पाल, हे सगळे बेडूक, ह्याला तिर्यक योनी म्हणतात शास्त्रामध्ये. तिर्यक म्हणजे जून जुलैचा महिना, पावसाळा सुरू झालाय, पहिला दुसरा पाऊस पडलाय, आपल्या गल्लीमध्ये इलेक्ट्रिक पोल आहे, त्या इलेक्ट्रिक पोलवर स्ट्रीट लाईट आहे, तो स्ट्रीट लाईट लागला की 10 मिनिटामध्ये तिथं अशा शेकडो हजारो पाकड्या येतात की नाही? त्या पाकड्यांचा जन्म कधी झाला? बरं, त्या पाकड्या किती वर्ष जगणार आहेत? पावसाळ्यामध्ये लाईटाजवळ जमा झालेल्या पाकड्या किती वर्ष जगतात? काय करतात? 10-10 मिनिटं समर्पण करतात. बरं, अजून एक प्राणी आहे, याला तिर्यक योनी म्हणतात. पावसाळ्यामध्ये 10, 100, 50, 200 अशी एकाच ठिकाणी शेतामध्ये लाल कलरचा एवढा प्राणी असतो. का म्हणतात आपले खानदेशी लोक त्याला? वाण्या. बरं,
तो उन्हाळ्यामध्ये दिसतो का? मग कुठे गेला हो? त्याला म्हणतात तिर्यक. गोगलगाय पावसाळ्यात दिसते, उन्हाळ्यात दिसते का? हा, तिचे भाऊबंद आहेत. गोगलगायचे भाऊबंद 12ही महिने करता काही बोलता काही हे सापडते. तिर्यक योनी. विंचू ना, विंचवाचा जन्म तिर्यक योनीमध्ये. ते 2, 3, 4, 5 पिलं विंचवाच्या आईच्या पोटात वाढतात. आणि जेव्हा त्यांचा जन्माचा प्रसंग येतो ना, विंचू योनी संभव जन्माला येत नाही. विंचू आईचं पोट कापतात आणि मग जन्माला येतात. विंचवाचं वैशिष्ट्य आहे, विंचू आईचं पोट कापतात आणि तरच जन्माला येतात. अलीकडे बऱ्याच महिलांना माहिती असेल, सध्या बरेच विंचू तसेच येतात. बरं, ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांना 11 नंतर ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेऊ. ऐका, तिर्यक योनी जन्माला घातले, देवाला पश्चाताप झाला, ह्यांना जन्माला घालून उपयोग नाही. मग देवाने उपद्रवी प्राणी जन्माला घातले. वाहक, सिंह, चित्ता, तडस, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ज्यांचा जन्म आहे त्यांना म्हणतात तिर्यक योनी. आपलं उपद्रवी प्राणी. उपद्रवी प्राणी संपले, मग देवाने उपयोगी प्राणी जन्माला घातले. उपयोगी प्राणी जन्माला घालताना देवाने कोण जन्माला घातलं? गाय, मेंढी, बकरी, म्हैस, कुत्रा, घोडा, गाढव, जे समाजाच्या उपयोगात येतील असे प्राणी जन्माला घातले. बैल हा उपयोगात येणारा प्राणी आहे. फार पूर्वीच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना विचारा, त्याच्याकडे 2 एकर जमीन असली तरी बांधावर बैलजोडी होती. त्या 2 एकर जमिनीमध्ये उत्पन्न किती येतं हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता. 2 एकर जमिनीमध्ये उत्पन्न किती येतं हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता. 2 एकर जमिनीच्या बांधावर उगवणाऱ्या गवताच्या भरोशावर परमेश्वराने मला 2 मुख्य जनावरं पोसायची ताकद दिली, ह्याच्या शेतकरी समाधानी होता. लक्षात घ्या, आता लोकांकडे 50 एकर जमीन आहे, पण त्यांच्या घरात बैल आहे. गोठ्यात बैलच नाही, सध्या बैल घरात. पूजेचे बैल घरात असतात ना. तुम्हाला काय वाटलं? एखाद्या दिदीचं नाव पूजा असेल तर तिने अंदाज काढून माझा बैल ह्याला कसा माहिती. उपयोगात गाढव उपयोगात येतं, घोडा उपयोगात येतं, उपयोगी प्राणी. पण तरी देवाला ह्याच्यामध्ये सुद्धा समाधान वाटलं नाही. आणि मग देव एकांतात बसले. निजात्म प्राप्ती लागोनी देवे केले मनुष्य योनी. देवे निजात्म प्राप्ती लागोनी मनुष्य योनी केले. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला. कृपा अवलोकने दिदला एवढा अधिकार नारायणे सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य देहाचे निज्ञाने आयुष्याच्या साधने. आयुष्याच्या साधने पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे. पदवी घेणे धन्य परमालो. सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप प्राप्त करण्याकरता देवाने तुम्हाला मला प्रत्येकाला ही संधी खऱ्या अर्थाने माणसाच्या रूपात दिली. पहिल्यांदा वनस्पती, मग तिर्यक योनी, उपद्रवी, उपयोगी आणि मग देवाने आवडीने आणि सवडीने ज्याला जन्माला घातलं त्याचं नाव माणूस. बरं, माणूस जन्माला घालताना देवाने आपल्यावर 3 उपकार केले. 1 देहदान, 2 इंद्रियदान आणि 3 जीवदान. शरीराचं दान दिलं, इंद्रियाचं दान दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याने जीवाचं दान दिलं. पहा, शरीर सगळ्यांना सुलभ आहे याची शाश्वती नाही. काहींना इंद्रिय आहेत पण इंद्रियाची जाणीव नाही. काहींना पाय आहेत पण पायात चालण्याची ताकद नाही. काहींना हात आहे पण हातामध्ये काम करायची ताकद नाही. काहींना डोळे पण दिसत नाही. काहींना कान आहे पण ऐकू येत नाही. काहींना डोकं आहे पण डोकं नाही. दिलेंद्रिय हात पाय कान, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन,
इंद्रियाचं दान हा पहिला उपकार आहे. इंद्रियाचं दान हा दुसरा आहे. शरीर असून उपयोग नाही, त्या शरीरासोबत इंद्रिय पाहिजे. इंद्रिय असून उपयोग नाही, चलन वलनाची ताकद पाहिजे. चलन वलन जर नसेल तर उपयोग नाही. मग शरीराचं वैशिष्ट्य काय सांगतो तुम्हासे, पजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणे म्हणजे काय? शाळेमध्ये वाक्प्रचार यायचा, वाक्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, 2 मार्क भेटतील कीर्तन झाल्यावर. वाया जाणे म्हणजे काय? बुजायचं का? चल आज आपण सारेजण कैलासवासी स्वर्गीय नथू बापू यांना स्मरण करण्यासाठी, त्यांना आठवण करण्यासाठी सारेजण जमलो आहे. मला आठवतं की आजपासून 5 वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये नुकतंच भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत नथू बापू हे घरघर गावगाव प्रचार करत होते आणि सगळ्या लोकांना भेटून विनंती करत होते की आमच्या जयकुमार भाऊला निवडून आणा. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटतं निवडणूक संपली का मध्ये मला माहीत नाही, पण त्या दरम्यानच निवडणूक चालूच होती का. आणि मला आठवतं की मी त्यांना चिमठाणे का कुठंतरी भेट झाली होती माझी. आणि नंतर मला निरोप आला की बापू अचानकपणे आपल्यातनं निघून गेले. तो आम्हा सगळ्यांना एक फार मोठा धक्का होता, त्यांच्या परिवाराला होता, बोरसे परिवाराला होता, आपल्या ह्या राऊंडनगर भागाला होता. आणि त्यामुळे आपण सगळेजण अत्यंत धक्क्यामध्ये गेलो. त्यांच्या चिरंजीव हा त्यावेळेस सगळी जबाबदारी सांभाळणं इतकं योग्य नव्हता, परंतु आलेली परिस्थितीला सामोरं जावं लागतं, जबाबदारी सांभाळावं लागते. नंतरच्या काळामध्ये शैलेश नगरसेवक झाला. आम्ही बापूंना आठवण करून तसा योग्य असा मान दिला आणि मग धीरे धीरे साऱ्या गोष्टी रुळावर आल्या. परंतु एखादी व्यक्तिमत्व तीच ती असते, त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही, त्यांचा पर्याय कोणी बनवू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं ऋणानुबंध, त्यांनी केलेले संबंध हे कायम लोकांच्या मनामध्ये राहून गेले. अलीकडच्या काळामध्ये एक नथू बापूंचं आणि एक आप्पादादांचं, हे दोघांचं समाजाला आणि आपल्या सगळ्यांना फार मोठा चटका लावणारी या सगळ्या घटना घडल्या. आणि त्या अशा सगळ्या चांगल्या व्यक्तींना आठवण करणं हे देखील काम आहे. मी बोरसे परिवाराचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी तो दिवा हा तेवत ठेवलेला आहे की बापूंना आठवण करणं आणि त्यांच्या स्मरणात लोकांच्या मनामध्ये प्रकाश पडेल अशा प्रकारचं त्यांनी कार्यक्रम ठेवला. आपले ज्ञानेश्वर माझा जडगेकर आलेले आहेत, ते आमच्या अत्यंत जवळचे आहेत. फेट्यामध्ये मी पाहत होतो काहीतरी चेहरा ओळखीचा वाटतो आपला, पण ते जेव्हा जवळ आलं तेव्हा लक्षात आलं त्यांचं काय परिचय मी नंतर कधी सांगेल. पण आज ते महाराज म्हणून आपल्या मंचावर आहेत आणि समाजाला योग्य दिशा देणं, लोकांच्या मनामध्ये विचार तयार ठेवणं आणि संस्कृतीला जपणं, देशभक्तीला जपणं हे सगळं आपल्या सगळ्या संतांच्या, महंतांच्या, महाराजांच्या या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला येत असताना. म्हणून लोक दिवसभर काम करून चिंतेमध्ये, थकलेले, अडचणीमध्ये, समस्यामध्ये असतात. त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडावा, उजेड यावा आणि काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनासुद्धा प्रेरणा मिळावी असंच या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. मी महाराजांचं आमच्या गावामध्ये स्वागत करत असताना पुन्हा एकदा या विभागाचे आमदार या नात्याने नथू बापूंना स्मरण करतो
आणि पुण्यात्मा स्वर्गामध्ये आम्हाला सदिच्छा आशीर्वाद देत राहणार अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा बोरसे परिवार यांनी हिमतीने उभं राहून आपला पुढचा प्रवास हा चालू ठेवावा असं मी आग्रह करेल. महाराज इथे आले, त्यांचं स्वागत करत असताना चांगला योग आला आणि आपल्या माध्यमातून लोक प्रेरणाच घेतील हा विश्वास व्यक्त करतो. त्यांच्याबरोबर आलेले सगळ्याच लोकांचं मी आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आमच्या दोंडाईच्या शहरामध्ये स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विठाल विठाल. यावणी तलार भूमी तलार शया तलार परमेश्वराने आपल्यावर 3 उपकार केले. 1 देहदान, 2 इंद्रियदान, 3 जीवदान. मग देहदान देताना या देहाच्या भरोशावर त्याचं चिंतन करा. म्हणजे काय करा? देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईला गवा तो का म्हणे आनंद. हे शरीर देवाला समर्पित करा. म्हणजे सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणे म्हणजे काय हो? जी वस्तू ज्याच्या करता आली ती वस्तू त्या कामाकरता जर वापरली नाही तर सदर वस्तू वाया गेली. फार पूर्वीचा काळ लोक स्वाभिमानाने जीवन जगायचे. एका माणसाने ठरवलं की पोरीचं लग्न करायचं आहे, पण लग्न करत असताना जावाई शक्यतो क्लास 1 किंवा क्लास 2 ऑफिसर करायचा. अपेक्षा मोठ्या असतात. योगायोगाने त्याला क्लास 2 ऑफिसर जावाई भेटले आणि क्लास 2 ऑफिसर जावाई भेटल्यानंतर लग्नाला 2, 4, 6, 8, 10 महिने, वर्ष, 1.5 वर्ष झालं. सासरेबा जावयाकडे गेले. लग्नाला 1.5 वर्ष झालं. तुम्हाला 10 वेळा सांगितलं एकदा तरी आमच्या घरी या, एकदा तरी आमच्या गावात या, लोकांना पण पाहू द्या ह्यांचे जावाई किती मोठे आहेत. तर जावाई म्हटले जमत नाही, ड्युटी असते, कामं असतात. सासरेबा म्हटले मला माहिती नाही, या एकदा बसू आपण. म्हणजे जेवायला. खानदेशात बसू म्हटलं की पुन्हा बदनामी. बसू म्हणजे जेवायला. बसू आपण जेवायला. जावाई म्हटले खरंच जमत नाही, यावंच लागेल. सासऱ्याला जावाई बोने सांगितलं तुमचा आग्रह आहे ना, ठीक आहे, रविवारी येतो. आपल्याकडे जावाई लोक सासरवाडीला शक्यतो रविवारी जातात. त्या दिवशी सुट्टी असते म्हणून. तुम्हाला काय वाटलं? रविवारचा दिवस, आंब्याचा रस केलेला. सासूबाईने रस वाढला. जावाई म्हटला मामी तुम्हाला समजायला पाहिजे आज रविवार आहे. सासू म्हटले मला काय माहिती, दडबाद्र्या तू खाटीक आहे. तर या रविवारी तुम्ही रविवारी आलात ना, 5,000 लोकांना चुलबंद आमंत्रण. 5,000 लोकांच्या जेवणाची आम्ही तयारी करू, तुम्ही फक्त या. जावाईने सटला हरकत नाही. सकाळी 9 वाजता जी एस टी येते ना, त्या एस टीने मी सकाळी 9 वाजता तुमच्या गावात आहे. पूर्वीचा काळ, दळणवळणाचं वाहनाची एवढी रेलचल नाही. 9च्या एस टीने तुमच्याकडे येतो. 8:30ला सगळे भाऊबंद फेटे बांधून बस स्टँडवर हजर. पहिली एस टी आली 8:45ला. एस टीतून पहिला माणूस उतरला, दुसरा माणूस उतरला, तिसरा माणूस उतरला, चौथा माणूस उतरला, 5वा माणूस उतरला. जावाई उतरला नाही. मग सासऱ्याचा चेहरा उतरला. तो म्हटला बापरे. तो म्हटला बापरे, जावाई तर नाहीच. त्याला पश्चाताप झाला. जावाई तर नाहीच. जावाई नाही म्हटल्यानंतर त्याला धक्का बसला. एस टी 50 फूट लांब गेली. कंडक्टरने हात बाहेर काढला. अमुक पाटील मीच, तुमच्याकरता चिठ्ठीत लिहिलं होतं. खरं म्हणजे मी येणार होतो, अचानक मंत्री महोदयांचा दौरा लागला, माझी ड्युटी लागली, मला येणं शक्य नाही, कार्यक्रम आटपून घ्या. 5,000 लोकांचा स्वयंपाक केला आहे आणि जावाई येत नाही. सगळे टेन्शनमध्ये मंडपात आले. सगळ्यांनी फेटे काढलेले, सगळे एकदम टेन्शनमध्ये बसलेले, सगळ्यांचे चेहरे पडलेले, एकाच्याही चेहऱ्यावर हसू दिसत नाही, सगळे टेन्शनमध्ये बसलेले. आता तुम्ही कसे बसलेले? असेच. त्यांना टेन्शन होतं जेवण भेटेल का नाही, तुम्हाला टेन्शन आहे 11लाही थांबेल का नाही. प्रत्येकाच्या अडचणी मोठ्या मोठ्या असतात. सगळे टेन्शनमध्ये. एक म्हातारे आजोबा आले. 5,000 लोकांचा स्वयंपाक तयार आहे. जावाई आला नाही म्हणून वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. एवढं अन्न वाया जाऊन फायदा नाही. बसवायचं का पंक्ती? बसवायचे का लोक जेवायला? सासऱ्याने टेन्शनमध्ये सांगितलं बसवा. लोक जेवायला बसले. ते प्युअर आयरणी पट्टा, उचल गोया, दामनाया आपलं. लोकांना काय घेणे देणे हो. उचल गोडा, दाब नडा, लोक आपले मजबूत जेवताय. सासरेबाब पंक्तीतून फिरताय आणि त्यांच्या तोंडातून एकच वाक्य निघतंय, एवढं सगळं केलं काय? एवढं सगळं केलं वाया गेलं.
तुमच्या ध्यानात मी कशावर बोलतोय तर वाया गेलं, नाही तर मलाही म्हणावं लागेल एवढं सगळं बोललो, शाबास, मंडळ आपले आभारी आहे. सासरीबाब पंक्तीतून फिरता फिरता एवढं सगळं केलं वाया गेलं, एवढं सगळं केलं वाया गेलं, एवढं सगळं केलं वाया गेलं. म्हातारे आजोबा उठले, कुठे वाया गेलं, खाल्लं ना कोणीतरी. किती लोक जेवले? 5000. किती जेवले नाही? एकच. मग 5000 लोक जेवले आणि एकच जावई जेवला नाही, तरी ते वाया गेलं का म्हणतात? कारण या 5000 लोकांना कुणामुळे जेवण होतं? जावयामुळे. 5000 लोक जेवले, पण शेवटी ज्याच्या करता केलं होतं तो जेवला नाही, तर ते जेवण जसं वाया जातं तसं कोट्यावधीची प्रॉपर्टी कमवली, पण ज्याच्यासाठी दिलं होतं त्या परमेश्वराचं चिंतन केलं नाही, तर हे शरीर सुद्धा वाया गेलं. भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला बहुत सुंदर शिवाने पहिलं दान कशाचं दिलं? देहाचं. देहानंतर त्याने तुमच्यावर माझ्यावर दुसरा जर परिपाक केला असेल तर तो केला इंद्रियाचा. हे काय इंद्रियाची किंमत काय? हे काय इंद्रियाची किंमत काय? ज्याला इंद्रिय नाही त्याला विचारा. हाताची किंमत काय? ज्याला हात नाही त्याला विचारा. पायाची किंमत काय? ज्याला पाय नाही त्याला विचारा. डोळ्याची किंमत काय? ज्याला दिसत नाही त्याला विचारा. तोंडाची किंमत काय? ज्याला बोलता येत नाही त्याला विचारा. कानाची किंमत काय? ज्याला ऐकू येत नाही त्याला विचारा. इंद्रियाचं वैशिष्ट्य आहे. डोक्यावरच्या काळ्या केसाची किंमत काय? ज्याचा हेरडायचा खर्च चालू झालाय त्याला विचारा. साध्या केसांची किंमत काय? ज्यांचं टक्कल पडलंय त्यांना विचारा. विचारा टक्कल पडणाऱ्याला केसाची किंमत काय? हा, माझा एक मित्र म्हटला तसं नाही, टेन्शन, टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे म्हणतात ना लोक. टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे. टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे. कसलं भाग्याचं लक्षण आहे? ज्याला टक्कल पडलंय त्याला किती टेन्शन आहे. माझा एक मित्र म्हटला टेन्शन घेतलं की टक्कल पडतं. माझा भरोसा नाही. टेन्शन घेतली की टक्कल पडतं याही गोष्टीवर माझा भरोसा नाही. जर टेन्शन घेतल्यावर टक्कल पडतं, मग टक्कल पडल्यावर जे टेन्शन येतं त्याने काय पडेल? पुन्हा टेन्शन आहे की नाही? बरं, मग टेन्शन फक्त माणसांनाच आहे का? टेन्शन फक्त महिलांकडे पाहताना कधी जाणवलं का झाले मुक्तद्वार? नाही, नाहीच आहे. हे काय इंद्रियाचं वैशिष्ट्य आहे. ते इंद्रिय त्याच्याकडे कमी आहे, त्याला त्याची जाणीव होते. एकदा भांडणं झाली. भांडणं आपल्या दाताची भांडणं झाली. दाताचे कोणासोबत? आपल्या दाताची कोणासोबत भांडणं झाली? जिभेसोबत. तुम्हाला परमनंट एवढीच भांडणं माहिती आहे का? दाताची भांडणं झाली केसांसोबत. दात आणि केस यांच्या दोन्हींचे भांडणं चालू झाले. केसांनी बैठक बोलवली. का रे? म्हणे काय? किती दात? दात किती आहे? ते बोले 32. बर, आपण किती आहे? केस किती आहे? आपली संख्या सांगता येणार आहे. मग आपलं जर एवढं मतदान आहे, ते अल्पसंख्याक का उमजू देत नाही? धक्का बसला. हो, आपली केसांची संख्या एवढी तरी लोक आपल्याला काळे म्हणतात. ते 32च आहे तरी लोक त्यांना गोरे म्हणतात. हे चालणार नाही. बदला काढावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. आपल्यालाही सावध व्हावं लागेल. मग केस म्हटले आपणही गोरे होऊ. ठराव पारित झाला. केसाने झाला आपल्यालाही गोरं व्हायचंय. कोण होईल आधी? मग कानाजवळचे केस म्हटले आम्ही होऊ आधी. आम्ही देतो बलिदान.
आणि मग केस पांढरे व्हायला लागले, केसांची संख्या वाढली, हे टेन्शनमध्ये आले. हे म्हणे कालपर्यंत लोक फक्त तळपायाच्या नकापासून तो डोक्याच्या केसापर्यंत आपल्यालाच गोरे म्हणत होते, आता ते केस पण गोरे व्हायला लागले, आता आपला राहून फायदा नाही, मग हे एक एक राजीनामा द्यायला लागले. ह्यांचे इलाज कुठले? 7-8 मातोश्रीवर, 7-8 सुरतमध्ये, 8-10 गुवाहाटीमध्ये, आणि ते 2-4 अजून टेन्शनमध्ये, राहू का जाऊ, राहू का जाऊ. किती प्रॉब्लेम आहे. हो, मी अजूनही मोकळं कीर्तन केलं असतं शूटिंग नसती तर. केस आपल्याला इशारा करतात. यांनी राजीनामा देण्याच्या आत आणि हे पांढरे होण्याच्या आत त्या परमेश्वराची ओळख करा, नाही तर शरीर वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. हा दिलेला इशारा आहे की आता तरी सावध होण्याचा प्रयत्न करा. पुन्हा मनसाचं शरीर जात आहे गडे, पुन्हा न हे आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वाहा, ध्यानी राहा श्री हरीच्या. या शरीराला एक दिवस मृत्यूकडे जायचंय. पुन्हा किती वेळा जन्म यावे, नित्य भावे फजित असे. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. य संसारे खलु दुस्सारे, कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. प्राप्ते सन्निहिते मरणम, नै नै रक्षते डुकरेन करणे. अंगम गलितम फलितम मुंडम जातम तुंडम. काय परिस्थिती शरीराची, मृत्यूकडे तुमचा माझा प्रत्येकाचा प्रवास आहे. परमेश्वराने दिलेले शेवटचे संधी, आणि याही संधीमध्ये जर तुम्ही चुकलात तर काय होईल? अभंगाच्या शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. जन्म एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची तुकलिया वैमा फेरा पारे, तुकलिया वैमा फेरा पारे. जब गंदी उड़ी थी कला अश्वराम, यात जन्मी ओळखी कला शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. ही जी संधी, ही शेवटची संधी पुन्हा माणसाच्या रूपात प्राप्त होऊ याची शाश्वती नाही. भगवान परमात्म्याने शेवटची संधी दिली. पहा, घरी जाऊन विचार करा. देवाने सगळ्या प्राण्यांना एकच मेंदू दिला, प्रत्येकाला एकच मेंदू दिलाय. माणसाला 2 दिले, 2 का? दिवाळीची ऑफर होती. नाही 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 नाही, त्याला असं वाटलं एका मेंदूने संसार करेल, किमान दुसऱ्या मेंदूने तरी कीर्तन ऐकेल. पण आपले मेंदू ब्रेन इज सेम बट माइंड इज डिफरन्स. आकाराने वाढले, विचाराचा संबंधच नाही. सगळे प्राणी देवाने आडवे जन्माला घातले. सगळेच प्राणी आडवे. गाय आडवी, बकरी आडवी, म्हैस आडवी, मेंढी आडवी, कुत्रा आडवा, घोडा, गाढव, याक, जिराफ, उंट, हत्ती, चित्ता, तडस, हरण, माणूस, सगळे आडवे. पण माणूस उभा. माणसाला उभा जन्माला घातला तरी इतका आडवा चालतो. जर आडवा जन्माला घातला तर फसगत होण्याची शक्यता आहे. म्हणून देवाने आपल्याला उभा जन्माला घातला. शेवटे पुन्हा संधी भेटणार नाही. इथं जर चुकला तर चुकलिया वर्म फेरा पडे. माणसाने कुठे चुकू नये याच्याकरता एक स्वतंत्र अभंग आहे.
माणसानं कुठं चुकू नये ह्याच्याकरता एक स्वतंत्र अभंग आहे. जवा हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वही तपाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. जवा हे सकळ सिद्ध हात, हातामध्ये ताकद आहे ना तोपर्यंत परमार्थ करा. हे हात दिले ना हात, हो एक कार्य आहे पंतांची. लाकूड तोड्याला मोडी, भिकाऱ्याला झोडी, स्त्रियांना ताव्यावर पोडी, बगीचाला माडी, आजारी माणसाला गोडी आणि कीर्तनकाराला कीर्तनात टाळी नसली तर मरणाची पाडी येते. नाही असे सांगून नाही, उत्स्फूर्त असली पाहिजे. तसं काही गरज पण नाही आता टाळी वाजवायची. आत्ता मागच्या महिन्यात एक कायदा आला, माहिती गेली तुम्हाला? काय माहिती? सुप्रीम कोर्टाचा एक नवीन GR आला मागच्या महिन्यात कीर्तनकार लोकांसाठी. आत्ता सुप्रीम कोर्टाने मागच्या महिन्यात एक नवीन GR दिला की जी लोक कीर्तनात बसतात, कीर्तन ऐकतात आणि कीर्तनकाराने सांगूनही टाळ्या वाजवत नाही, ती लोक पुढच्या जन्मात टोल नाक्यावर वाजवतील. असा सुप्रीम कोर्टाचा GR आहे. म्हणून वाजवत जा. जो लोग भगवान की कथा कीर्तन में तालियां नहीं बजाते, हाँ जो लोग भगवान की कथा कीर्तन में तालियां नहीं बजाते, मरने के बाद खुद भगवान उसे बजाते. म्हणून हाताचं पवित्र टाळीत आहे. पायाचं पवित्र कसं तो? पायाचं पवित्र त्याच्या मंदिराकडे जाण्यात आहे. पहा 70-75 वर्ष वय, दोन्ही डोळ्याने आंधळे, नातवाचं बोट पकडलं, आजोबा मंदिरामध्ये गेले, देवाच्या पाया पडले, मंदिराच्या बाहेर आले. गाव तुमचं असो का माझं असो, कोणाच्याही गावात जा, हे ठरलेलं आहे. प्रत्येकाच्या गावात ग्रामपंचायत जवळ, बस स्टँडवर आणि मंदिराच्या बाहेर गावातले काही ठराविक लोक तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा अभ्यास करायला बसलेले असतात. म्हणजे ते सल्लागार समितीवर बिनविरोध निघालेले असतात. डायरेक्शन कमिटी निवडून येणाऱ्यापेक्षा तज्ज्ञ कधी घातक असतात. स्वीकृत गेलं, झाली प्रक्रिया, आली प्रक्रिया आणि मग त्यांनी म्हटलं आजोबा कुठे गेले होते? मंदिरात. कसं करता? दर्शनाला. कुणाच्या? देवाच्या. दिसला देव? नाही. मग देव जर दिसतच नाही तर मंदिरात जाऊन काय उपयोग? आजोबांनी दिलेलं उत्तर गोड आहे. मला देव दिसावा, मी ह्याच्याकरता मंदिरात जात नाही. मी देवाला दिसावा ह्याच्याकरता मंदिरात जातो. आपल्याला देव दिसला पाहिजे ह्याच्याकरता मंदिरात जाऊ नका हो. आपण देवाला दिसलो पाहिजे ह्याच्याकरता मंदिरात जा. आपण जर देवाला दिसलो नाही तर इथून पुढे दोंडायच्यात आपण कोणाला दिसणार नाही. मग भजनी म्हणतील आता दिसू नये जना ऐसे करा नारायणा. त्याच्यात हात सिद्ध आहे, पाय सिद्ध आहे, तव तू आपुले स्वही तपाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि तरी चुकला तर? मग चुकला तर चुकलिया वर्म फेरा पडे. जर चुकला ना तू तर तुझा फेरा पडे. जवा काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. काळ जोपर्यंत दूर आहे तोपर्यंत देवाचं काल व्याल मुखग्रास त्राश निर्नाश हे तवे. कालाने व्याळाचं म्हणजे सर्पाचं रूप घेतलंय आणि तो काळ तुम्हाला मला खाण्याचा प्रयत्न करतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे, अजून 1 तास अवकाश कीर्तन व्हायला. तो मला वाटलं काळ येतो काय की काळ आक्रमण करेल. काळ लांब आहे तोपर्यंत देवाचं चिंतन काय. जवा काळ असे दुरी ठेला, काळ लांब आहे तोपर्यंत तव तू हरिगुण गाय हरिगुण ऐक वहेला. देवाचं गुण ऐक, देवाचं गुण गा. तुमची गरज नाही जळकेकर महाराज सांगायचे. आम्ही अखंड देवाचं गुण ऐकतो, आम्ही अखंड देवाचं गुण गातो, आम्ही गातो, आम्ही ऐकतो. पण आमच्यामध्ये वृक्षता आहे. वृक्षता, ती वृक्षता जर ओलावा निर्मित नसेल तर मग उपयोग होणार नाही. मग उपयोग होणार नाही म्हणजे काय? म्हणजे काय? आपल्याकडे कीर्तन सुरू होतं. कीर्तनामध्ये कीर्तनकाराला स्वर देण्याची जबाबदारी कोणाची आहे? विनेकराची. बरोबर. कीर्तनात कीर्तनकाराला स्वर देण्याची जबाबदारी विनेकराची. पण तुम्ही मराठवाड्यामध्ये जर गेले ना 100-100, 200-200 टाळकरी उभे राहतात. आता आपण जागा नाही म्हणून उभे करत नाही, आपल्याकडे नाहीच आहे. हेच कसे तरी आणले कुठून तरी बोलावून. तर माफ करा चुकून खरं बोललो. 200 टाळकरी उभे राहतात आणि त्या 200 टाळकऱ्याच्या पलीकडे विनेकरी उभा राहतो. त्याच्या विनाचा झनत्कार कीर्तनकाराच्या कर्णपटलाला संस्पर्श करत नाही.
म्हणजे कीर्तनकाराला स्वर ऐकू येत नाही. आता विनेकरी बाजूला गेले, आता स्वर देण्याची जबाबदारी कोणाची आहे? कीर्तनकाराला कीर्तनात स्वर देण्याची मूलभूत जबाबदारी कोणाची आहे? पखवाजाची. बर पखवाजाने कीर्तनकाराला स्वर शाही पानाकडून द्यावा का धूमपानाकडून? हा? कोणत्या पानाकडून? शाही पानाकडून. अंदाज चुकला तुमचा. पखवाजाने कीर्तनकाराला स्वर देण्याच्या आधी कीर्तनकाराचा अंदाज घ्यावा. असं नसतं की ह्याच पानाकडून द्यावा, आधी त्याचा अंदाज घ्यावा. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद. आणि तो अंदाज घेऊन त्याने सांगा ह्याला नेमका कोणत्या पानाचा ऍडजस्ट होईल. असं जरी असलं तरी तो शक्यतो शाही पानाकडून द्यावा. बरं, शाही पानाकडून स्वर देत असताना चाट मारून द्यावा का थाप मारून द्यावा? हा? कीर्तनकाराला पखवाजाने स्वर चाट मारून द्यावा का थाप मारून द्यावा? बरं जाऊ द्या, हे तर मान्य झालं पखवाजे चाट मारतात, हे तर मान्य झालं पखवाजे थाप मारतात. हा, हे मान्य झालं की नाही? बरं, असं आहे, पखवा स्वरात लावायचा असेल तर चाट, आणि कीर्तनकाराला स्वर द्यायचा असेल तर थाप. चाट देण्याकरता ज्याचा वापर होतो त्याला तर्जनी म्हणतात, आणि थाप देण्याकरता ज्याचा वापर होतो त्याला करंगडी म्हणतात. पखवाजाने कीर्तनकाराला थाप कधी द्यावी? कीर्तनात द्यावी. कधी द्यावी? वक्ता जेव्हा बोलतो ना, थाप देण्याचं शास्त्र आहे बरं. म्हणून पूर्वी फक्त, आता बडवुनी पखवाजे, पूर्वी लावूनी मृदुंग होतं. काळ बदलला, पखवाजांच्या भूमिका बदलल्या. असं आहे, कीर्तनकार बोलत असताना त्याचा पहिला वाक्याचं शेवट क्रियापदावर होतो. पहिल्या वाक्याचं क्रियापद आणि दुसऱ्या वाक्याचा कर्ता कर्म सुरू होण्याच्या मध्ये जी जागा शिल्लक राहते तिथे जी थाप दिल्या जाते ती यशस्वी थाप असते. अशी द्या, व्यवस्थित द्या, व्यवस्थित. असं जर बोललो कोणी तर कमी करा आवाज त्यांचा. असं जर कोणी बोललं तर ते म्हणतील महाराज मला कशाला बोलताय? आम्ही देतोय ना थाप. मग तुम्ही थाप देताय तर मला स्वर का समजत नाही? तुम्ही थाप देताय ना, का स्वर समजत नाही? पखवाजाने म्हटलं महाराज अहो मी थाप देतोय पण त्या पखवाजाला काय नाही. थाप दिल्यानंतर काही कालापर्यंत या आकाशाच्या पोकळीमध्ये त्या थापेचा पखवाजाचा स्वर गुंजतो, रवरवतो, तो निनाद टिकून राहतो, त्याला म्हणतात आस. मी पखवाजाचा स्वर द्यायला तयार आहे पण त्या पखवाजाला आस नाही. आस नसेल तर स्वर लागत नाही. या शरीराच्या पखवाजाला, तोंड नावाच्या शाही पानाला भगवंताच्या नामाची थाप देतोय, पण अंतःकरणात प्रेमाची आस नसेल तर परमार्थ उपयोगाचा नाही. आस असावी लागते हित अंतःकरणात. ती जर नसेल ना मग उपयोग नाही. म्हणून मनी भाव धरुनी भला, भला भाव धरुनी हरिगुण गाय, भला भाव धरुनी हरिगुण ऐक. जर भाव नसेल आणि तरी देवाचं चिंतन करत असेल तर मग चुकलिया वर्म फेरा पडे, न वंचे त्याला चुकू नको. जोडिले धन न घाले माते, ब्रह्मवृंदे पूजन येते. सत्याचरण दया भूते, करी सांगाते चुकू नको. जोडिले धन, पैसा आहे तुझ्याकडे, मातीमध्ये घालू नको, मातीमध्ये घालू नको. श्रीमंती तुला, ते मातीत घालायचा प्रयत्न करू नको. टीव्हीवर देवाचे नाटकं लागतात, त्या नाटकांमध्ये एक फोटो आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा क्षीरसागरात झोपलेले समुद्रामध्ये. कशावर? शेषावर. कशावर झोपले? शेषावर. आणि देव शेषावर झोपलेले असताना लक्ष्मी काय करते? पाय दाबते. काय करते लक्ष्मी? पाय दाबते. लक्ष्मी काय करते? पाय दाबते. मग काय करावं लक्ष्मीने? आपल्या लक्ष्मीने काय करावं? लक्ष्मी काय करते? पाय दाबते. मग आपल्या लक्ष्मीने काय करावं? पाय दाबावे. एक दिदी म्हटली तुम्ही कशाला सांगता, मला का समजत नाही. त्या संध्याकाळी कामावून घरी आले की मी रोज विचारते तुमचे पाय दुखताय का? पाय दाबून देऊ का? हात दुखताय का? हात दाबून देऊ का? डोकं दुखताय का? डोकं दाबून देऊ का? तुमचे लक्ष्मी पाय दाबते. आणि लक्ष्मी जेव्हा देवाचे पाय दाबते तेव्हा देवाचे डोळे कसे हो?
आठवतंय कोणाला? कसे? अर्धोन मिलीत. कसे? अर्धोन मिलीत म्हणजे झोपण्याच्या मार्गावर देवाने डोळे लावले. आता पुढे माझा अर्थ आहे का? लक्ष्मी देवाच्या पायाजवळ आहे. लक्ष्मी देवाच्या पायाजवळ आली की देवही डोळे लावून घेतो. आपल्याजवळ आली की आपण लावणार नाही, त्यात काय नवले. लोक म्हणतात ना ह्याच्याकडे पैसा आला तर गर्व करायला लागला, हा तो परिणाम आहे. लक्ष्मी देवाच्या पायाजवळ आली तर जिथं देव डोळे लावतो तिथं तुमची माझी काय घेऊन बसलात. कारण का? आस नसेल तर महत्व नाही. लक्ष्मीचं वाहन काय हो? घुबड. त्याला हिंदीत काय म्हणतात? किसका पट्टा? उल्लू का पट्टा. उल्लू. घुबड. घुबडाला दिवसा दिसतं का रात्री? रात्री. घुबडाला उजेडात दिसतं का अंधारात? अंधारात. तुम्ही घरी जाऊन विचार करा बरं, माझं प्रत्येक वाक्य तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. घुबड लक्ष्मीचं वाहन आहे. घुबडाला दिवसा दिसत नाही, रात्री दिसतं. त्याला अंधारात दिसतं, उजेडात दिसत नाही. जे लोक फक्त लक्ष्मी कमवताना, तसे लक्ष्मी कमवणाऱ्या लोकांना तो लक्ष्मी गमवण्याकरता फक्त रात्रीच्या अंधारातले रस्ते दिसतात, कथा कीर्तनाचे चांगले रस्ते दिसत नाही. म्हणून केवळ जोडीले धन न घाले माती, त्याच्या नादाला लागू नका. बरं, विष्णूचं वाहन काय? गरुड. ॲनिमल लॉजिक प्राणीशास्त्रामध्ये सगळ्यात उंच कोण असतं? गरुडा इतकं कोणी उंच उडत नाही. गरुडाला किती उंच उडू द्या पण त्याचं ध्यान जमिनीवर राहतं. भगवंताच्या भक्ताला किती श्रीमंत होऊ द्या पण त्याचं ध्यान चांगल्या ठिकाणी दान धर्म करण्याकडे असतं. हे वैशिष्ट्य आहे. एका वाक्यात सांगू का तुम्हाला? एक वाक्य सांगू. ज्ञानोबांनी पसायदान मागितलं, त्याचा अर्थ काय माहिती का? दुसऱ्याला देण्यासाठी जे असतं ते दान असतं. दुसऱ्याला दिल्या जातं त्याला दान म्हणतात, आणि दुसऱ्यासाठी जे मागितल्या जातं त्याला पसायदान म्हणतात. जे दुसऱ्याला दिलं ते दान आहे, आणि दुसऱ्यासाठी ज्ञानोबांनी जे मागितलं ते पसायदान आहे. हा दोन्हीमधला डिफरन्स आहे, तफावत आहे, फरक आहे, बदल आहे. हो मायका. विष्णूचं वाहन गरुड आहे, आणि ते भगवंताचे भक्त आपल्या लक्ष्मीचा वापर, सदा संपत्तीचा वापर चांगल्या ठिकाणी करतात. तुम्ही तसं करू नका. जोडीले धन न घाली माती, वाईट ठिकाणी घालू नका. ब्रह्मवृंदे पूजन येते, सत्याचरण दयाभूती करे सांगा ते चुकू नको. आणि चुकला तर चुकल्यावर मग फेरा पडे. अरे 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 काय परिस्थिती आहे. पूर्ण अभंगच तसा आहे तो. चुकू नको. पंचीकरण नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये कोणीतरी एक आंधळा माणूस आहे. त्याला एका गावामध्ये जायचं होतं. गावाला पूर्वी परकोट राहायचे, चारी बाजूने भिंत राहायची, आणि एकच मुख्य दरवाजा राहायचा. त्या दरवाजाने प्रवेश केला की बाहेरचा माणूस बाहेर, आतला माणूस आत, बोला पर्याय नाही. एका जणाने त्याचा हात पकडला, त्या भिंतीला लावलं. ह्या भिंतीला पकडत 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 तुम्ही चला. जिथं भिंत थांबेल, जिथे भिंत थांबेल तिथं दरवाजा आहे, आणि तुमचं साध्य प्राप्त होईल. निघाले ते ग्रस्त, आणि ते सद्ग्रस्त दरवाजाच्या जवळ आले. आता 2 पावलं 4 पावलं टाकली की दरवाजा लागेल आणि दरवाजामध्ये प्रवेश होईल. तेवढ्यामध्ये चालता चालता त्या भिंतीला पकडत पकडत त्यांच्या उजव्या हाताला एक जखम झालेली होती, आणि ती जखम त्रास द्यायला लागली. ती जखम खाजवायला लागली, आणि जखमेला जर खाज आली, तात्पुरतं खाजवलं की माणसाला बरं वाटतं. त्याने त्या भिंतीवरचा हात काढला, चालतही राहिला आणि जखम खाजवतही राहिला. जखम खाजवल्यामुळे तात्पुरता आनंद भेटला, पण तेवढ्याच टायमामध्ये दरवाजा मागे राहून गेला. आता काय झालं? चुकल्यावर मग पुन्हा फिरून आला. कोणीतरी एक माणूस म्हणजे आपला जीव, त्याला आंधळा म्हणजे त्याच्या अज्ञान, त्याला भिंतीला लावलं. त्यांचं नाव सद्गुरू. पूर्ण चारी बाजूची भिंत म्हणजे 184चा जन्म, आणि बरोबर दरवाजा म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताच्या प्राप्तीचा दरवाजा आला की माणसाला संसारातल्या सुखाची आठवण येते, आणि तात्पुरत्या संसाराच्या सुखासाठी भगवंताच्या प्राप्तीचा दरवाजा सोडून दिला जातो. का घडलं? का घडलं आमच्या हातून असं? चुकतंय आमचं. वर्म फेरा पडे. मग आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? अरे कशाला त्या फेऱ्यामध्ये अडकताय? तुम्ही एकच केलं पाहिजे. जो आपला आत्मस्वरूप आहे ना, त्या स्वरूपाला ओळखलं पाहिजे, त्या संसारातून बाहेर निघालं पाहिजे. अभंगाचा 2रा चरण. एक जन्म ओळखी करा आत्मराम, एक जन्म ओळखी करा आत्मराम.
याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. त्या परमात्म्याला, आपल्या आत्मस्वरूपाला ओळखण्याचा प्रयत्न करा. कवा आपल्या स्वरूपाचा कोण परिचय करून दे? आपली जी ओळख आहे, आत्मस्वरूपाची ओळख करून एक संत करून देतात आणि दुसरे ग्रंथ करून देतात. ग्रंथ ओळख करून देतात. बरं, ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे, ग्रंथ ओळख करून देतात. फक्त ते ग्रंथ कोणते वाचले पाहिजे त्याला महत्व आहे. ते ग्रंथ कोणते ऐकले पाहिजे त्याला महत्व आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. गीता किंवा भागवत ऐकाव, वाचावे ज्ञानेश्वरी, बोधा माझी बोध तुका पंचमतो वेद. या ग्रंथांकडे गेलं पाहिजे. पण मागच्या 5-6 वर्षात अख्खा भारत एकाच ग्रंथाच्या मागे लागलाय. एक लोटा जल सब समस्या का हल. हे अनुकरण नाही बरं, अंधानुकरण आहे. एक लोटा जल सब समस्या का, मी त्याच्या पुढे बोलतो. एक लोटा जल सब समस्या का हल, लेकिन पगले तेरे दिल में छल, फिर कैसे मिलेगा फल. हे पा, प्रदीप मिश्राने 1 लोटा पाणी शंकराच्या पिंडीवर टाकलं की तुमचे संकट जातात. हे प्रदीप मिश्राने 5 वर्षापूर्वी सांगितलं. माझ्या नामदेव महाराजांनी महाराष्ट्रात 700 वर्षापूर्वी सांगितलं. वारकरी संप्रदायाकडे 700 वर्षापूर्वीचे अभंग आहे. एक कपसा पाणी, एक बिल्व दड, पूजन केवळ सोपे भाऊ. हा 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे. पण मग ते आपल्याला बाहेरचे जेवण आवडतात, त्यामुळे जमत नाही. हे जर असं चालू राहिलं ना, ते महाराष्ट्रातले महाराज लोक शेतात कामाला जातील. माझं काही नाही, मी ऍडजस्ट करून घेईल कुठे. तुमचं काय होईल कधी तर विचार करा. सध्या ठराविकच महाराज लोकांची हवा आहे. एक प्रदीप मिश्रा आणि दुसरा बागेश्वर. महाराष्ट्राच्या बाहेर गेलं की बागेश्वर आणि महाराष्ट्रात आलं की ज्ञानेश्वर. म्हणजे हे माझं कीर्तनाचा शेवटचा सीझन आहे. एप्रिल-मे नंतर मी पण बागेश्वर सारखंच करणार आहे. बता बेटा तेरी समस्या क्या है, बाबा का दरबार. बरं, माझं बी ॲस्ट्रॉलॉजिकली स्टेबल आहे. मी नसता माणसाचा चेहरा पाहिला तरी सांगतो यांच्या खिशात किती पैसे. चेहरा पाहिला तरी सांगतो खिशात किती पैसे. पण खिशात किती पैसे हे सांगायचे मी वेगळे पैसे घेतो. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांकरता मी पुन्हा येईल आणि पुन्हा तुमच्याशी चर्चा करून जाईल. ऐका, ग्रंथ माणसाचा उद्धार का. काय तुम्हाला सांगू का, कोणताही गाथा नाही, जिवंत राहणं गरजेचं. जिवंत. साहित्यिकांच्या कादंबऱ्या 50-50 वर्षात मेल्या, कोणी नंतर पान उघडून पाहिलं नाही. 750 वर्ष झाले 27 अभंगाचा हरिपाठ अजूनही महाराष्ट्रात जिवंत आहे. याला म्हणतात ग्रंथाचा उमर. 700 वर्ष झाले ज्ञानेश्वरी जिवंत आहे. 400 वर्ष झालं गाथा जिवंत आहे. त्याच्या पुढे सांगू, जे शब्द समाजाच्या उपकारासाठी फुकट दिल्या जातात ते जिवंत असतात. जे शब्द विकल्या जातात त्याला एक्सपायरी डेट आहे. एक्सपायरी डेट आहे. जी वस्तू विक्रीला काढली ना तिची मुदत 1 दिवस संपते, त्याला एक्सपायरी डेट आहे. जी वस्तू विक्रीला काढली ती संपली. आम्ही कीर्तनात ओव्यास म्हणतो, आम्ही कीर्तनात अभंग म्हणतो,
पण आमच्या कीर्तनाला एक्सपायरी डेट आहे, कारण जे शब्द विकल्या जातात त्याला एक्सपायरी डेट आहे. पण हेच अभंग, याच ओव्या गाथा ज्ञानेश्वरीमध्ये 400-700 वर्षापासून जिवंत आहे, कारण समाजाच्या उपकारासाठी. वाङ्मयाची ताकद आहे. एखाद्या ग्रंथाला तुम्ही वाचता ना, तो ग्रंथ वाचताना कधी कधी तुम्हाला हसू आलं पाहिजे, आणि हसू आल्यावर तुम्ही ग्रंथ बंद केला पाहिजे वाचायचा. कधी कधी तुम्हाला रडू आलं पाहिजे, रडता रडता तुम्ही ग्रंथ बंद केला पाहिजे. कधी कधी तुमच्या अंगावर रोमांच काटे उभे राहिले पाहिजे. ऐका, ज्या दिवशी एखाद्या ग्रंथाचं पारायण करत असताना तुम्हाला हसू यायला लागलं, रडू यायला लागलं, अंगावर काटे यायला लागले, त्या दिवशी समजून चाला तुम्ही तो ग्रंथ वाचत नाही, तो ग्रंथ आता तुमच्याशी बोलायला लागलाय. ग्रंथ बोलतात, वाङ्मय बोलतं, वाङ्मय सांगतं की माझा अर्थ हा आहे, तू मायबापाचे गाणे म्हणू नको. तर वाङ्मय कधी कधी बोलतं वाङ्मय, पण आपल्याला पचत नाही, आपल्याला मान्य होत नाही, आपण स्वीकारून घेत नाही. मी आळंदीत होतो, आळंदीत शिकायला असताना एकाच खोलीत आम्ही 10-12 पोरं राहायचो. आमच्यामध्ये एक आगाऊ होता, ते असतातच, पण तिकडचे आगाऊ इकडे प्रसिद्धीच येतात बऱ्याचदा, असं होऊन जातं कधी कधी. बरं, तर तो आगाऊच होता. आम्ही ठरवलं आज सगळ्यांना त्रास देतो, आज याचा पाटा पाडायचा. मग सगळ्यांनी मिळून एकाला मारायचं असलं ना, आमचं ठरलेलं राहायचं. तो खोलीत आला की एकाने चादर काढायची, त्याच्या डोक्यावर टाकायची, आणि बाकीच्यांनी मजबूत वाजवायचा. आम्ही याला भैरवी म्हणायचो, म्हणून आम्हाला ह्या महाराज लोकांच्या भैरव्या येत नाही. मजबूत वाजवला तो मला मारता. त्याने वडकटी घेतली, रात्री 9 वाजता खोलीच्या बाहेर आला आणि बाहेर वडकटी टाकून झोपला. आम्ही म्हटलं झोप, थंडी तुला वाजला, आमचं काय. आम्ही रात्री खोलीत झोपलो, तो बाहेर झोपला. 10 वाजले, 11 वाजले, 12, 1 वाजला. तो जिथं झोपला होता तिथं तुळशी वृंदावन होतं. तुळशी वृंदावनात दररोज पाणी टाकल्यामुळे ते वॉटर पर्क्युलेशन झालं होतं, त्यामुळे ओट्यामध्ये बरंच तो मातीचा ओटा, त्याच्यात पाणी गेलेलं होतं. ओटा गार होता, आणि बरोबर 1 वाजता त्या गारव्याचा फायदा घेऊन विंचू तिथं आला. विंचवाने त्याच्या त्या गोऱ्या गोऱ्या हाताकडे पाहिलं. विंचू त्याच्या हातावर फिदा झाला, आणि विंचवाने त्याला रिक्वेस्ट केली, पप्पी दे. आपलं ते विंचवाने त्याला दंश केला, आणि जसा दंश केला तसा तो ओरडायला लागला. आता विंचू चावल्यानंतर किती आनंद होतो, कीर्तन झाल्यानंतर ज्यांना चावला त्यांच्या मुलाखती आपण घेणारच आहे, ते सांगतील तुम्हाला त्याचा आनंद काय असतो. विंचू चावल्यामुळे त्याला त्रास झाला, तो ओरडला. आम्ही रूममधून बाहेर आलो, काय झालं, विंचू चावला. आता काय हरकत नाही, आपण जिथं राहतोय त्याच्या 3ऱ्या गल्लीमध्ये विंचू उतरवणारे मांत्रिक आहेत. सर्प असो, विंचू असो, त्याचं विष ते उतरवतात. आम्ही रात्री 1 वाजता तिथं गेलो. आजोबांनी दरवाजा उघडला. 75-80 वर्षाचे आजोबा होते. त्या 75 वर्षाच्या 80 वर्षाच्या आजोबाने खुंटीवरची एक पिशवी काढली, त्याच्यामध्ये राख होती. ती राख ज्याला विंचू चावला त्याच्या कपाळाला लावली, जिथं चावला होता त्या जखमेवर लावली, आणि त्यांनी एखादा मंत्र म्हटला. शक्यतो विंचू आणि सर्प उतरवणारे जे मांत्रिक असतात त्यांचे मंत्र आपल्याला समजत नाही. यात नवल नाही, ते त्यांनाही समजत नाही, ते म्हणतात हेच भाग्य आपलं. कसं आपल्यापैकी बरेच महाराज लोक नमनामध्ये जे श्लोक म्हणतात त्यांचे अर्थ यांनाही माहिती नसतात. तसं म्हटले म्हणून म्हटले, चाललंय कसं तरी, लोक विचारत नाही. आज फायदा आहे फक्त, ज्या दिवशी खालून लोक उद्रेक करायला लागले त्या दिवशी वरती अडचणी वाढतील. तर त्यांनी मंत्र म्हटला, विंचवाचं विष उतरलं. ते म्हटलं घरी घेऊन जा, आता काही नाही, त्याचा त्रास कमी होईल. सकाळ झाली, मी आंघोळ केली. सुरुवातीपासून थोडासा चिकित्सक बुद्धी डोक्यात आहेच माझ्या. रिवाइंड माइंड, रिकामं डोकं सैतानाचं घर. माझं डोकंच काम करत नव्हतं. राख लावली आणि एक मंत्र म्हटला आणि विंचवाचं विष उतरलं. कसं शक्य आहे? चिकित्सक आहे माणूस. मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो. म्हटलं आजोबा काय ताकद आहे तुमची? एक मंत्र म्हटला आणि राख लावली तर त्याचं विष उतरलं. असं म्हटलं की लोक फोकसमध्ये येतात. हा, मग आपल्याशिवाय कोण आहे? आहेच तेवढी ताकद. मी म्हटलं खरंच आजोबा तुमची ताकद आहे. तुमचं वय 75-80च्या आसपास चाललंय, मी 20 वर्षाच्या आत आहे. मी आळंदीत शिकायलाच आलो आहे, आणि तुमच्याकडे एवढे चांगले चांगले मंत्र आहे. मग हे मंत्र तुमच्यासोबत जाण्यापेक्षा शिकवा ना मला. तुमच्यासोबत जाऊन काय उपयोग आहे? शिकवा मला. ते माझ्याकडे रागान पाहायला लागले. हो, तुला शिकवल्यावर मला कोण डिमांड देईल? पाया माणसाचं समाधान काय असतं. तुला शिकवल्यावर मला कोण डिमांड देईल? अहो शिकवा. तर बोलले नाही, शिकवू नाही शकत. त्या दिवशी डोळ्यात पाणी आलं.
त्या दिवशी आळंदी पहिल्यांदा समजले. त्या दिवशी आळंदी पहिल्यांदा समजले. विंचू चावला ना, विंचू चावला ना, विंचू चावायचं दुःख किती वर्ष शिल्लक राहतं? किती महिने, किती दिवस? 24 तास. दादा 24 तासानंतर ते दुःख कायमचं जाणार आहे. 24 तासानंतर जे दुःख कायमचं सोडून जाणार आहे ते दुःख कमी करायचे मंत्रसुद्धा कोणी फुकट देत नाही. जन्म मरणासकट संसाराच्या दुःखाचे सगळे डोंगर उलटून जाण्याचे मंत्र गाथा ज्ञानेश्वरीमध्ये फुकट दिली. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. सांगा ना कोणाकडे एवढी श्रीमंती? माझ्या ज्ञानोबा येतो का? आणि ग्रंथोपजीवी ओवी सगळ्यांना पाठ आहे पण अजून स्पर्श झाला नाही तिला. आणि ग्रंथो उपजीवी म्हणजे आणि ग्रंथ उपजीवी म्हणजे मी ग्रंथावर उपजीविका केली पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. ज्ञानोबरांची भाषा आहे ती. ज्या दिवशी मला ग्रंथ वाचायला भेटणार नाही त्या दिवशी माझी उपजीविका बंद पडली तरी चालेल. मी जगता कामा नये. वैकुंठवासी प्रातस्मृती सामवेंद्र ब्रह्मीभूत काया प्राप्त स्वानंद सुखनवासी जोग महाराजांचे 4 शिष्य. वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू मामासाहेब दांडेकर. वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू लक्ष्मण बाबा इगतपुरीकर. वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू बंकट स्वामी महाराज. आणि चौथे वैकुंठवासी गुरुनाम गुरु श्रीमंत सद्गुरू मारुती बाबा गुरव. स्वातंत्र्याचा लढा चालू होता. इंग्रजांना या देशातून बाहेर हाकलायचं होतं आणि त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये श्री गुरु मारुती बाबा गुरुवांनी सुद्धा हस्तक्षेप केला आणि केल्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्यानंतर बाबांना जेलमध्ये टाकलं. त्यांचं स्नान झालं पण ते जेवण करत नव्हते. इंग्रज अधिकारी आला, ओ बुवा जेवा ना. ते म्हटले नाही. का नाही जेवत? श्री गुरु म्हटले नाही, जोपर्यंत ज्ञानेश्वरीचे पारायण करत नाही तोपर्यंत मी पाणीसुद्धा पित नाही. इंग्रज अधिकाऱ्याला खोटं वाटलं. त्याने दुर्लक्ष केलं. 2 दिवस झाले पण बाबाने पाण्याचा थेंब पिला आणि तब्येत खालवायला लागली. शेवटी इंग्रज अधिकाऱ्याला सद्बुद्धी झाली. त्याने आळंदीहून ज्ञानेश्वरी आणून दिली. बाबांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. त्याच्यानंतर जेवण आणि पाणी पिलं. याला म्हणता आणि ग्रंथो उपजीवी. ग्रंथाशिवाय मी जगता कामा नये. ही ग्रंथ आम्हाला आमच्या स्वरूपाची ओळख करून देतात. म्हणून त्याला ओळखायचा प्रयत्न करा. कधीतरी ओळखा, स्वरूप ओळखा. संत आम्हाला त्याला ओळख करून देण्याचा प्रयत्न करतात. आणि हे करत असताना काय करू नका? संसार संभ्रम भोगू नका. संसाराला भोगायचा प्रयत्न करू नका. काय संसाराचं वैशिष्ट्य कधीतरी थांबणार आहे, कधीतरी थांबणार आहे. मी एक सांगू का तुम्हाला? मी थोडंसं कीर्तनच क्रॉस एक्झामिनेशनमध्ये करतो बऱ्याचदा. लोक म्हणतात की माणसं पुण्यवान पाहिजे. म्हणतात की नाही? माणसं पुण्यवान पाहिजे. माझं थोडं उलटं आहे. मला असं वाटतं माणूस पुण्यवान नसला तर चालतो. माणूस पुण्यवान नसला तर चालतो. माणूस भाग्यवान पाहिजे. हा, पुण्यवान नसला चालतो, भाग्यवान पाहिजे. मी श्रीमंताच्या घरात जन्माला आलोय, पुण्यवान आहे. मी श्रीमंताच्या घरात जन्माला आलोय, पुण्यवान आहे. तरी बिना साखरेची चहा पितो कारण भाग्यवान नाही. ठरवा तुम्हाला भाग्यवान व्हायचंय का पुण्यवान व्हायचंय. 20 लाखाची गाडी आहे माझ्याकडे, पुण्यवान आहे. 20 लाखाची गाडी आहे, पुण्यवान आहे. तरी कमरात गॅप पडला, भाग्यवान नाही. मग कोण आहे भाग्यवान? कोण आहे भाग्यवान? सांगू भाग्यवान कोण आहे? नवरा बायको सकाळी भाकरी बांधली, एका कापडामध्ये भाकरी बांधली. नवरा बायको शेतात कामाला गेले. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला. बायकोने निंबाच्या झाडाखालून नवऱ्याला आवाज दिला, अहो ती बैलजोडी सोडा, वखर थांबवा, बैलांना बांधावर चरायला पाठवा आणि तुम्ही भाकरी खायला या. नवरा भाकरी खायला करता झाडाजवळ आला. तेवढ्यामध्ये विजांचा चमचमाट, ढगांचा गडगडा, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस चालू झाला. एक भाकरी बायकोच्या हातात, एक भाकरी नवऱ्याच्या हातात. खरं म्हणजे त्या भाकरीवर जे चटणी होती त्या चटणीत तेल कमीच होतं पण त्यांचं भाग्य चांगलं होतं. पाऊस चालू झाला होता त्यामुळे तेल कमी का जास्त याचा अंदाज आलाच नाही. मुसळधार पाऊस पडला, खाली सगळा चिखल झाला, बसायला जागा नाही, डोक्यावर छेत नाही, चटणीवर तेल नाही. तरी नवरा बायको गप्पा मारता मारता एक एक भाकरी खातात. याला म्हणतात भाग्यवान. याला म्हणतात भाग्यवान. मग आता पुण्यवान कोण आहे? पुण्यवान कोण आहे? आमच्या घरी 70,000 रुपयाचा डायनिंग टेबल आहे. 70,000 रुपयाचा डायनिंग टेबल आहे आणि त्या डायनिंग टेबलवर जेवायला बसलं की त्याला चमचे वाढतात. हे पुण्यवान आहे. ज्यांना बायको वाढत नाही पण चमचे वाढतात ते पुण्यवान आहे. तिथं ठोलंय, हाताने घ्या. एक सांगू का? चमच्यांच्या भरोशावर जास्त जीवन जगायचं नाही. बरेच पुढारी चमच्यांमुळे नंतर अडचणीत आले.
पूर्वी लोकांच्या घरात चांदीचे चमचे होते की नाही? जुन्या लोकांच्या घरात चांदीचे चमचे होते. आता 7-8 वर्षात चमच्यांची चांदी झाली आहे. चमचा तुम्हाला खाऊ घालू शकतो, पण जो पदार्थ चमच्याने घेतलाय तो गरम आहे का थंड आहे हे चमचा कधीच सांगत नाही. म्हणून स्वतःच्या हाताने खा, चमच्यांपासून सावध राहा. जे हाताने खातात ते भाग्यवान आहे, आणि जे चमच्यांच्या भरोश्यावर चालतात ते पुण्यवान आहे. भाग्य संपत नाही, पुण्य संपत. आता तुम्ही म्हणाल जळकेकर महाराज असा तुम्ही अर्थ कस काय लावला? प्रमाण देतो सगळ्यांच्या पाठे. पुण्य फडले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. पुण्याचं झाड आहे, झाड किती मोठं आहे याला अजिबात किंमत नाही. त्या झाडाला फळ आलं का याला किंमत आहे. श्रीमंतीचं झाड किती मोठं आहे याला किंमत नाही. त्या श्रीमंतीच्या झाडाला असे कथा कीर्तन घेण्याचं फळ लागतं का त्याला महत्व आहे. पुण्याला ठसा आणि भाग्याला ठसा आहे. भाग्य उदयाचा ठसा, ठसा म्हणजे शिक्का. अधिकाऱ्याने कागद हातात दिला, घ्या तुमचा कागद. साहेब 1 मिनिट, काय झालं? ते शिक्का राहिला. कागद हातात देऊन उपयोग नाही, त्याच्यावर शिक्का असावा. भाग्याचा कागद हातात घेऊन उपयोग नाही, त्याच्यावर अंतःकरणाच्या वृत्तीचा शिक्का असावा. या पुण्याच्या कागदाला भाग्याचा शिक्का मारा, तुमचं जीवन बदल झाल्याशिवाय राहणार नाही. काय करताय? त्या संसारामध्ये तुम्ही आम्ही वेडे होतोय. संसार संभ्रम भोगू नका. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेडो-वेडा. नामा म्हणे देव भक्ताचे द्वारे. 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 घेऊन या करी सुदर्शन. घेऊन या करी सुदर्शन. सुदर्शन याच जन्मी ओळखे करा आत्माराम. याच जन्मी ओळखे करा आत्माराम. याच जन्मी ओळखी करा. याच जन्मी ओळखी करा. करा करा आत्माराम. करा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाये जय जेठोबा रखुमाये नामा म्हणे देव भक्ताचे द्वारे घेऊन या करे सुदर्शन याच जन्म ओळखी करा आत्माराम संसार संभ्रम भोगू नका. संपली माझी वेळ. मोजून 10 मिनिटं आपल्याकडे बाकी. जाताना एकच सांगतो, धर्माचं पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा. ज्या आईवडिलांच्या पुण्याने कोट्यावधी चेष्टर कमवली अखंड वडिलांची सेवा करा. देव देश धर्म नीतिमत्ता टिकवण्याचा प्रयत्न करा. ज्या मातीत तुमचा आणि माझा जन्म झाला असू द्या जाऊ दे. ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीचं अधिष्ठान टिकवण्याचा प्रयत्न करा. जीवनाचं सार कधी तोड ओळखण्याचा प्रयत्न करा. दसऱ्यासारखा पवित्र दिवस असतो आणि विजयादशमीच्या पवित्र दिवशी तुम्ही सगळ्या गावाच्या पाया पडा. दसऱ्याच्या दिवशी पूर्ण गावाच्या पाया पडा. पण तुमची आई तुमचे वडील जर वारलेले असतील तर तुमच्या डोक्यावरून हात फिरून आशीर्वाद देणारं पात्र कोणी शिल्लक नसतं. जीवनाचं सूत्र त्या दिवशी जाणवते. ह्या व्यक्तिमत्वाची जाणीव काय असते त्या दिवशी लक्षात येतं की या कर्तृत्व शक्तीची ताकद काय असते. आणि म्हणून मनातली भूमिका लक्षात घ्या. मुलगी किती श्रीमंत राहू द्या, किती श्रीमंत राहू द्या, मुलगी किती श्रीमंत असली तरी माहेरी आली ना तर तुरीच्या डाळीपासून तर उडदाच्या डाळीपर्यंत, लोणच्यापासून तर घरात असलेल्या मेथीच्या जोडीपर्यंत पोरीच्या पिशवीत टाकायची हिंमत ज्याच्यात असते तो बाप असतो. पोरगी सांगते, अगं बाबा मला गरज नाही हो, असू दे, हे माझ्या घरचं आहे. ज्या दिवशी बाप जातो ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या पिशव्या रित्या येतात. त्या दिवशी बापाची ताकद कळते. अस्तित्वाची शक्ती माणसाच्या सहजासहजी लक्षात येत नाही. मी काही फार जास्त सांगणार पण एक वाक्य सांगतो. आयुष्य एकच जगा, फक्त एक वाक्य, एका वाक्यासाठी जीवन जगा. माझं बोलायचं राहून गेलं हा पश्चाताप जीवनात येऊ नका देऊ. फार जबाबदारीने वाक्य बोलतो बरं. माझं बोलायचं राहून गेलं. आपण गाडीला किक मारतो, गाडीला सेल मारतो, दरवाजात बाप बसलेला असतो, का रे कुठे चाललाय. घरात आई असते, का रे जेवलास का. घरातून बाहेर निघता निघता कुठे चाललोय, जेवलंय का, असं एक उत्तर सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने देत नाही. आम्ही दोंडाईचा सारख्या शहरात प्रवेश करतो, तेवढ्यात फोन येतो की तुमची आई वारली, तुमचे वडील वारले. आणि मग डोळ्यातून पाणी येतं की अरे माझ्याशी बोलत होते, ते बोलत होते, मी पुढे चालत होतो, माझं बोलायचं राहून गेलं, माझं बोलायचं राहून गेलं. हा जो पश्चाताप असतो ना हा कधी निघत नाही. कधी कधी आपण घरातल्या लोकांशी बोलत नाही, बाहेर निघून जातो आणि 2 तासाने आपल्याला फोन येतो की तुझ्या वडिलांना, तुझ्या आईला पॅरालिसिसचा झटका आलाय. ते आपल्या समोर असतात, आपण बोलतो, त्यांना उत्तर देता येत नाही आणि ते बोलतात, त्याचा अर्थच आपल्याला समजत नाही. आणि ते जिवंत प्रेत घरात पाहिलं की मग डोळ्यातून पाणी येतं, माझं बोलायचं राहून गेलं. समाज तर बदलाच घ्यायला आहे. तुम्हाला सांगू, नीती खूप वाईट आहे. नीतीसारखं वाईट या जगात कोणीच नाही. सगळ्यात वाईट जर कोण असेल तर आपलं कर्म आहे. नीती वाईट आहे, वाईट आहे नीती. मी मेलो, माझं प्रेत उचलायला लागले, माझी पत्नी, माझी आई, माझे भाऊ त्या प्रेताला खाली ओढतात. प्रेत स्मशानात न्यायला लागले की घरातले लोक प्रेताला खाली ओढतात. स्मशानात प्रेत पेटवलं, अजून प्रेताला पूर्ण राखही झालेले नव्हते. आताच्या 1 तासापूर्वी जे लोक घरातून काढताना प्रेताला खाली ओढत होते, आता ते लाईनीत बसून जेवण करत होते. नीती माणसाचा बदला घेते, नीती माणसाचा बदला घेते. माझी तब्येत संपण्यावर आली होती. मी एकटा बाजूवर पडत होतो. घरातल्या लोकांना म्हटलं या ना जवळ, बोला ना. आता मी फार कमी दिवसाचा संगाती, मी काही कायमस्वरूपी आता तुमच्याजवळ राहणार नाही. एक 10-15 दिवस, महिनाभरात मला मरायचंय, माझं मरण जवळ आलंय, कोणीतरी जवळ या आणि माझ्याशी 2 शब्द प्रेमाने बोला. घरातलं कोणीच माझ्या जवळ येऊन बोललं नाही. आज मरून गेलोय तर सगळे माझ्या प्रेताच्या भोवती जमा झालेले आहेत आणि रडतायत. फक्त मी एक वाक्य बोललो पाहिजे याच्यासाठी. अरे मग जिवंत होतो तेव्हा का बोलले नाही माझ्याशी? आता का अपेक्षा करताय? सकाळी 9 वाजता भूक लागली, थोडीशी भाजी 2 चपात्या, कोणीतरी मला टायमावर जेवण वाढा. कोणीच मला टायमावर जेवण दिलं नाही. आज मरून गेलोय. तर उत्तर करायच्या दिवशी कावड्याने सुद्धा पक्वानाचा नैवेद्य खाल्ला, पण जिवंतपणे माझ्याकडे कोणी फिरूनच पाहिलं नाही. मरायला टेकलो, बाजूवर कंटाळलो होतो. कोणीतरी जवळ या, उठून बसा, थोडा आधार द्या. मला उठल्या जात नाही, द्या थोडा आधार. बाजून उठायला आधार मागितला, कोणीच मला खाटेवून कॉटून बाजून उठायला आधार दिला नाही. आज मरून गेलो तर सगळे भाऊबंद चर्चा करायला लागले की खांदा देऊन आधार कोण देणार आहे. नीती बदला घेते. माझ्या 1.5 वर्षाच्या पोराला इस्त्रीचा चटका लागला की माझ्या हृदयाला धस्स होतं. पण माझा बाप मेला त्या दिवशी पेटवताना डोळ्यातून पाणी चालल्याने शेवटी प्रश्न पडला, मी जगलो कशा करता होतो. चित्त थरारक आणि चित्त विदारक अनुभव आयुष्यामध्ये सगळेच घेतात
आणि म्हणून एकच वाक्य सांगतो, माझं बोलायचं राहून गेलं, या वाक्याचा पश्चाताप होऊन या पद्धतीने जीवन जगा. संपली भूमिका. मी रोज कीर्तनात 11 वाक्य सांगतो, 1 मिनिटात सांगतो आणि थांबतो. 1, प्रेताला शृंगार करू नका. प्रेताला किती शृंगार केला तर शेवटी स्मशानात त्याची राख होणार आहे. 2, ह्या गावात किती चांगले वागले तरी 40% लोक तुमचा विरोध करणार आहे. त्या 40% लोकांचा विरोध सहन होत असेल तर सामाजिक क्षेत्रात पाय ठेवा, नाही तर पाय ठेवू नका. समाज विरोध करणार आहे. 2 वाक्य संपली. पुढची 3 वाक्य का कम खाना गम खाना नम जाना. कमी जेवण करा, कमी जेवण करा. हे शरीर धोका देणार नाही. नम्रता ठेवा, तो मंदिरातला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. बोलू नका, फक्त वाट पाहून लोकांचे कामं करा. एक दिवस हेच लोक तुम्हाला चांगल्या ठिकाणी संधी दिल्याशिवाय राहणार नाही. वेट अँड वॉच. माझं नेहमी सांगणं आहे, भांडून नाही मांडून, गुद्दा नाही मुद्दा, वाद नाही संवाद, यशस्वी होतो माणूस. कॉन्टॅक्ट कंटिन्युटी कम्युनिकेशन, कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन कंटिन्युटी, संपर्क संवाद सातत्य ज्याला जमलं तो यशस्वी झाला. मोठं व्हायला फार काही लागत नाही. समाजाशी संपर्क करा, तो संपर्क संवादासाठी करा आणि तो सातत्याने करा. समाज तुम्हाला स्वीकारेल. करू नका. पुढचे 3 वाक्य आहे का, श्रीमंतीचा गर्व करू नका, खूप लोक श्रीमंत आहे. सौंदर्याचा गर्व करू नका, खूप लोक सुंदर आहे. आणि बुद्धिमत्तेचा गर्व करू नका, खूप लोक हुशार आहे. अरे रावणाची लंका सोन्याची होती आणि कृष्णाची द्वारका सोन्याची होती. हो, त्या रावणाची सोन्याची लंका जळाली आणि त्या कृष्णाची सोन्याची द्वारका पाण्यात. एकाची जळाली, एकाची बुडाली. 7-8 एकरमध्ये आपली कधी कडाली. कसला गर्व करतोय भल्या माणसा. या पाऊण फुट्टे 1.25 फुटाच्या चेहऱ्यावर गर्व करू नका, खूप लोक सुंदर आहे. खूप लोक सुंदर आहे. त्या नट्या आहे ना, नट्या हिरोईना रॅम्पवर चालतात कॅटवॉक करायला, तरी लोक 1.5 कोटी देतात. इकडनं 15 सेकंद, तिकडनं 50 टन घ्यायला 1.5 सेकंद, तरी लोक त्यांना कोटी देतात. इथं आम्ही 2-2 तास बोलतो तरी 3-3दा सांगावं लागतं की मी लांबून आलोय. ही परिस्थिती आहे. फार वाईट आहे. सौंदर्याचा गर्व करू नका, खूप लोक सुंदर आहे. बुद्धिमत्तेचा गर्व करू नका, खूप लोक हुशार आहे. आता आमचे महाराज लोकही स्टेजवर यायला लागले की पावडर लावतात. काय कपाड करंटे फेटा बांधायला लागले की पावडर लावतात. आणि हिथं आले की अभंग घेतात, देह जावं अथवा राव, तुम्ही आधी पावडर पुसाव. माणसं गोरे होतात का पावडर नाही. हां, हे जर खरं असतं तर या कंपन्या आपण वेस्ट इंडिजमध्ये टाकल्या असत्या. इथं काय गरज आहे भारतात, वेस्ट इंडिजला टाकल्या असतं की नाही. सौंदर्याचा गर्व करू नका. 1, विद्वत्तेचा गर्व करू नका, खूप लोक हुशार आहे. बाप रे, किती लोक हुशार आहे. मी पाहिलं आळंदीत, महाराष्ट्रात असा कीर्तनकार झाला नाही आणि पुढचे 100 वर्ष कदाचित होणार नाही. काव्यतीर्थ आचार्य जगन्नाथ अण्णा पवार. जगन्नाथ अण्णा पवारांच्या कीर्तनाच्या 2 तास आधी लोक गर्दी करायचे. फक्त कीर्तन ऐकणारे नाही, कीर्तनकार कीर्तनाला गर्दी करायची ताकद होती. जगन्नाथ अण्णा पवारांच्या कीर्तनाच्या 2 तास आधी लोक गर्दी करायचे. त्याच फ्रुटवाले धर्मशाळेमध्ये त्याच जगन्नाथ अण्णा पवारला घशाचा कॅन्सर झाला. त्याच जगन्नाथ अण्णा पवारांची तिथंच कोपऱ्यात खुर्ची टाकली, कोणी फिरून पाहिलं नाही. हा समाज आहे ना, समाज हा वाजवणाऱ्याच्या बोटावर, म्हणणाऱ्याच्या कंठावर आणि बोलणाऱ्याच्या होटावर अंगात ताकद आहे तोपर्यंत प्रेम करतो. ताकद संपली की समाज विसरून जातो. मी लहान होतो, आम्हाला आकर्षण राहायचं शंकरबाबा चिमठाणेकरांचं कीर्तन जर आमच्या परिसरात असलं तर आम्हाला आनंद व्हायचा की साधूचं कीर्तन आहे. हो, विसर पडून गेला आम्हाला. मोठ्या लोकांचा विसर पडून गेला ना, सहज विसर पडून गेला. दगाजी बापू म्हटलं की अंगावर काटे येतात. दगाजी बापूचं वर्णन डोंगरेजी महाराज करायचे वर्णन. इसका नाम दगा है, लेकिन आज तक दुनिया में इसने किसी को दगा नहीं दिया. हाँ, इसका नाम दगा है. भले ही दुनिया वाले उसे दगा कहे, लेकिन दुनिया का मालिक इसे अपने दिल का सगा कहता है. ये दगा की ताकद है. ही ताकद होती दगाजी बापूची. काय विसरलो आम्ही. मोठ्या लोकांना किती सहज विसरून गेलो आम्ही. आमच्या व्याख्या बदलत गेल्या, आमचा परमार्थ बदलत गेला. विद्वत्तेचा गर्व करू नका. ज्याला सत्तेचा जगन्नाथांना पवार सारख्या विद्वानाची वाणी काढून घेतली देवाने, 1-2 अभंगार कीर्तन करतो, आपली काय ठेवणार आहे. हा, काय गर्व करताय. 2-3 अभंगार कीर्तन करतायत, एवढं गर्वात नका जाऊ. हा केतू असतोच भविष्यशास्त्रामध्ये. केतू नाचा ग्रह बलवान झाला की माणसं 7 वर्ष मजा मारतात. केतू ढिल्ला पडला की सगळे शांत होता. आता जे फिरतायत ना, यांचे 5-5, 6-6 वर्ष होऊन गेले. 1-1.5 वर्ष बाकी आहे त्यांचं. मग आम्ही तेव्हा छाती टोकून सांगतो, वयाच्या 18व्या वर्षापासून फिरतोय, 19 वर्ष झाले, अजून समाजाला आमच्याविषयी आकर्षण आहे. परमार्थात हे टिकवलं पाहिजे. बाकी सब कुछ चलता है, हे टिकवलं पाहिजे. आणि तेही टिकवताना एक सांगतो, मला तर आजार आहे. मला तर इतका मोठा आजार आहे ना, माझ्या बाबतीत लोकांचा पहिला आजार आहे. कारण कोणाच कीर्तन घेता रे, जळकेकरच्या.
लागणार नाही त्याचा फोन. लागला, उचलणार नाही तो. उचलला, तारीख नाही देणार तो. दिली, येणार नाही तो. येणार आहे, टायमावर येणार नाही तो. हे सगळे मला लागलेले आजार आहे. पण मी नेहमी सांगतो, मी मोबाईल माझी गरज म्हणून घेतलाय, आवड म्हणून नाही. गरज आहे ना, गरजेपुरतीच वापरा. आणि हे माझं रोजचं होऊन गेलंय. लोक कीर्तनाच्या आधी 100 फोन लावतात. हेतनं परत जाताना एक कॉल करत नाही ते. महाराज पोहोचले का, महाराज पोहोचले का. त्यांना काय घेणं देणं आहे. बरं, पुन्हा प्रॉब्लेम काय राहतात, सगळे आहे ना फक्त फोनच लावतात. पण हा पहिल्यांदा आपल्या गावात येतोय, ह्याला चौक माहिती आहे की नाही, ते कोणी काही नाही, फक्त येतोय का. त्यामुळे ह्या मला सवय पडून गेला. मग देर करताना हो जाते. त्यामुळे मी काय असं जास्त टेन्शन घेत नाही. बरं ऐका, करू नका गर्व. ज्याला सत्तेचा, संपत्तीचा, सौंदर्याचा गर्व झाला, इतिहासात त्याचा दुर्योधन झाला. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, सौंदर्य तिन्ही होते, तरी तुकोबऱ्यांचं बसून कीर्तन ऐकलं, इतिहासात त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले. ठरवा तुम्हाला काय व्हायचंय, काय व्हायचंय. तुमच्या जीवनावर तुम्ही ठरवा. हा देश टिकला पाहिजे, देशाची अस्मिता टिकली पाहिजे, देश राष्ट्र टिकलं पाहिजे. राष्ट्र टिकलं नाही तर तुम्ही संपून जाणार. ही लढाई कोण्या माणसाची नाही, ही लढाई कोण्या राजकारण्याची नाही, ही लढाई कोण्या राजकीय पक्षाची नाही. हो, ही लढाई राजकारणाची नाही, ही लढाई राजकीय पक्षाची नाही, ही लढाई राष्ट्राची नाही. नाही, ही लढाई जे खडांची व्यंकटेश सांडू म्हणणाऱ्या ज्ञानोबरायांच्या अस्तित्वाची. ही लढाई कोण्याही जीवाचा न घडो मत्सर म्हणणाऱ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अस्मितेची. ही लढाई वसुधैव कुटुंबकम म्हणणाऱ्या आमच्या वेदाच्या परंपरेची. विश्व गुरु व्हायचं आम्हाला. आणि नेमकं परदेशी लोकांना ते नकोय, ते नकोय. रावणाचा अधर्म माजला ना, रावणाचा अधर्म माजला ना, तर रामाने त्याचा धनुष्याने वध केला. अरे त्या कंसाचा अधर्म माजला ना, कृष्णाने त्याचा वध केला. शिशुपालाचा अधर्म माजला, कृष्ण सुदर्शन घेऊन आले. कौरवांचा अधर्म माजला, पांडव धनुष्यबाण घेऊन आले. अकबराचा अधर्म माजला, राणा प्रताप भाला घेऊन आले. मोगलांचा अधर्म माजला, छत्रपती तलवार घेऊन आले. आज तुमच्यावर आणि माझ्यावर जर संकट आलं ना, तर रामाचं धनुष्य येणार नाही, अर्जुनाचं धनुष्य येणार नाही, भीमाची गदा येणार नाही, त्या कृष्णाचं सुदर्शन चक्र येणार नाही, राणा प्रतापांचा भाला येणार नाही, छत्रपतींची तलवार येणार नाही. आज तुमचं माझं रक्षण करण्याकरता तुमच्या आणि माझ्या हातात शस्त्र आहे. त्या शस्त्राचं नाव आहे, तुम्ही करता ते नीतिमत्तेचं मतदान तुमचं शस्त्र आहे. मी सांगणार नाही कोणाला करा, कारण जयकुमार भाऊ बोलून गेले ते नेमके कोण आहे मी नंतर सांगेल म्हणून. आणि मी खरंच नेमका कोण हे फार नंतर लक्षात येतं. तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा. माझी आयडी चेक करा, तुम्हाला कळेल हा कोण आहे. आणि म्हणून देशाचं अस्तित्व टिकवा, राष्ट्राचं अस्तित्व टिकवा. नाही, माणूस म्हणून प्रत्येकाचं अस्तित्व टिकवावं लागेल, गरजेचं आहे. ते नसेल तर आम्ही शून्य. बांगलादेशला काय घडलं, पण कुणाच्या लक्षातच आलं नाही काय घडलं. मूळ मुद्दा काय तो बांगलादेशचा. 1971ला बांगलादेश स्वतंत्र झालं. आणि 71ला बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या लोकांनी बांगलादेश स्वतंत्र करण्याकरता स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, त्यांच्या कुटुंबांना आरक्षण द्यावं, ते आरक्षण दिलं गेलं. 71च्या दरम्यान ते आरक्षण 30% होतं. कालांतराने तिथल्या व्यवस्थेने त्याचा विरोध केला, कमी करता ते आरक्षण 7%वर आलं. 7%वर ते आरक्षण आलं. त्या टायमाला अमेरिकेमध्ये एक फाउंडेशन आहे, त्याचं नाव ओपन सोसायटी फाउंडेशन. त्या ओपन सोसायटी फाउंडेशनचा अध्यक्ष आहे जॉर्ज हॅरिस. त्याची बायको भारतीय वंशाची, तिचं नाव आहे कमला हॅरिस. ती राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढते. त्याने ते ओपन सोसायटी फाउंडेशन स्थापन केलं आहे. ते फाउंडेशन स्थापन करताना त्याच्यातले 4 सदस्य भारताच्या भारत जोडो यात्रेत फिरत होते. आणि त्याने तिथल्या बांगलादेशच्या तरुणांना पैसा पुरवला आणि पैसा पुरवून त्या आरक्षणाच्या विरोधात उद्रेक केला. शेख हसीना म्हटली ठीक आहे, तुम्हाला नकोय तर मान्य नाही. तिने ते आरक्षण 0%वर केलं. पण सुप्रीम कोर्टाने पुन्हा तिला फटकारलं, असं करता येत नाही, ते मिनिमम ठेवावं लागेल. म्हणून तिने पुन्हा 7% चालू केलं आणि बांगलादेश पेटला. बांगलादेश का पेटला त्याचं कारण आहे, एक ना अनेक कारणं.
मी तुमच्या पुढे खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या भक्तीने प्रेरित होऊन आपल्याला मांडता येतील, पण त्या भूमिका कधीतरी समजून घ्या, ते विचार कधीतरी समजून घ्या. अभि नाही तो कभी नाही हा विचार अंतःकरणात मी देशासाठी आलो आहे आणि देशासाठी जाणं. देव, धर्म, देश ही आमची नीतिमत्ता आहे. आणि ती कीर्तनापुरती नाही, ती भाषणापुरती नाही, ती अंतःकरणाच्या स्पंदनापासून आहे. आणि म्हणून तिचा आम्हाला स्वीकार करायचा आहे. या भूमिकेत प्रत्येकाने स्वीकार करा. सर्वांना सर्वकाल सर्व पद्धतीच्या शुभेच्छा. खरं म्हणजे वैकुंठवासी आदरणीय श्री त्रिव्यक्तीपरायण बापूसाहेब नथू निंबा बोरसे जे बांधकाम सभापती खऱ्या अर्थाने होते, धनगर महासंघाच्या आपल्या उत्तर महाराष्ट्राचे ते अध्यक्ष होते आणि हस्ती बँकेवर ते खऱ्या अर्थाने संचालक होते. खूप चांगल्या पद्धतीचं सामाजिक जीवन त्यांच्या जीवनात होतं. जयकुमार भाऊंनी सांगितलं की गेल्या वेळी भाऊंच्याच खांद्याला खांदा लावून प्रचार आणि प्रसार करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. देहरूपाने जरी ते सोडून गेलेले असले तरी चैतन्य रूपाने तेच आजही या कुटुंबामध्ये आहेत अशी आपली श्रद्धा आहे. जसे शरीराने गेलेले असले तरी मनाने चैतन्याने ते या घरामध्ये, तसंच जरी बापू आपल्याला शरीराने सोडून गेलेले असले तरी विचाराने मात्र त्या आजही शैलेश बापूंच्या रूपाने खऱ्या अर्थाने विचाराचा वारसा टिकवण्याकरता आपल्याकडे आहेत. त्यांचे चिरंजीव आदरणीय शैलेशजी जेही नगरपालिकेमध्ये नगरसेवक होते, त्यांचे बंधुरात वरिष्ठ लिपक म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांनी कामकाज पाहिलं ते आदरणीय सोमनाथजी निंबा बोरसे असतील, त्यांचे द्वितीय बंधू आमच्या शहर भाजपचे उपाध्यक्ष आदरणीय सुभाष निंबा बोरसे असतील, त्यांचे पुतणे असतील जयवंत हिरामन बोरसे असतील, निखिल सोमनाथ बोरसे असतील, भूषण सुभाष बोरसे असतील, पंकज सुभाष बोरसे, या समस्त कुटुंबामध्ये पूर्णशः सुख शांती समाधान ऐश्वर्य तेवत राहो. संवादिनी वादक, नाद ब्रह्मवादक, स्वराविष्कार प्राप्त आमचे सगळे गुरुबंधू मंडळी, या सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा. ध्वनिक क्षपणाची रवरवता ज्यांनी दिली ते, प्रकाशवाणीने ज्यांनी चित्रफित केलं ते, खरं म्हणजे आदरणीय श्री त्रिभक्तीबाई नाना महाराज, आदरणीय श्री त्रिभक्तीबाई आमचे छोटू महाराज, आज या दोन्ही महाराज लोकांचा आग्रह होता की तुम्ही काही करा आणि कीर्तन घ्या. मी माझ्या टेन्शनमध्ये होतो, कारण मला माहिती होतं आज ना उद्या डिक्लेअर होईल आणि मग आपली कामच एवढी मोठी की आपल्याला इकडे येणं काही प्रश्नच राहिला नाही. आणि मग मी नकार देत होतो, ते ऐकत नव्हते, पण तरी तसंच झालं. गुजरातची खूप मोठी टीम एका कामानिमित्त आलेली होती जिल्ह्यात, त्यामुळे साधारणतः 6:30 वाजेपर्यंत मी जळगावमध्ये होतो कसा बसा. आणि जेव्हा मी स्वतः ड्रायव्हिंग करतो तेव्हा लवकर पोचतो, हा माझा अंदाज आहे. आणि मग आपल्या सगळ्यांपर्यंत शार्प मला सगळे फोन लावत होते. मी एकच सांगितलं होतं, बरोबर शार्प 9 म्हणजे 9, त्यामुळे 8:52लाही कोणी म्हणायचं नाही सुरू करू का. मी घड्याळाचा नसलो तरी घड्याळाला सांभाळतो. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी माझ्या फोनपेला पैसे टाका, मी ऑनलाईन सांगेल काय. तर अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने आपण सगळेजण आहात. शेवटची सूचना होईल तोपर्यंत कोणी जागा सोडू नये. जो जागा सोडेल तो जागा सोडेल. जर कोणी जागा सोडली तर मी काय करू, गाव तुमचंच आहे. मला निर्णय पण तुम्ही घ्यायचा आहे. मी एक श्लोक म्हणेन, आपण सगळ्यांनी मायामागे म्हणायचं आहे. ज्यांच्या पुढे माईक आहे त्यांनी प्रकर्षाने म्हणायचं आहे. हात जोडा, जोडा, जोडा. बरं, आमच्या जळगाव जिल्ह्यात असे जोडतात. हां ठीक आहे ना, हरकत नाही. यूट्यूबवर कीर्तन पाहण्याचा परिणाम येतो. आता असे जोडा, जोडा, जोडले. हिंदवा स्वधरा सर्वे, हिंदवा स्वदा सर्वे, न हिंदू पतितो भवे, न हिंदू पतितो भवे. मम दीक्षा हिंदू रक्षा, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. मम मंत्र समानता. श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, तुम्ही आणि मी आपण सगळे एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. जिच्या पोटी जन्माला आलोय तिचं नाव आहे भारत माता. आपण त्या भारत मातेचे पोर आहे. आपली एकच दीक्षा, आपल्या गावाची, आपल्या देशाची, आपल्या संप्रदायाची, आपल्या धर्माची रक्षा, तीच आपली दीक्षा. मी 2 तासापासून तुमच्याशी बोलतोय, 2 तासापासून बोलतोय. कदाचित 100% नाही, कदाचित एखाद्या वेळेस तुम्हाला माझं कीर्तन आवडलं असेल, कदाचित आवडलं असेल, पण मी ठरवलं ना, पुढच्या 2 मिनिटात मी तुमच्या गावात भांडण लावू शकतो. 2च मिनिटात. मला लागतं काय, मी बोलता बोलू ना. हा SC NT VJNT ओपन आहे, OBC आहे, मराठा आहे. मी समाजात माझ्या बोलण्यातून फक्त भांडणं लावू शकतो. मी बाहेर गावातून येऊन तुमच्या गावात माझ्या बोलण्यातून फक्त भांडणं लावू शकतो. पण उद्या तुमच्या गावात जर काही दुःखद घटना झाली तर तुमचं गावच तुमच्या गावाच्या कामात येणार आहे. माझ्यासारखा बाहेरचा काही कामाचा नाही. म्हणून जे लोक बाहेरून येऊन
तुमच्यामध्ये जातीवाद पसरवण्याचा प्रयत्न करत असतील, अशा लोकांना बळी पडू नका. तुम्ही खाली बसलेले, आम्ही उभे राहिलेले, आपली जात कोणती असो, पण गावागावात सगळ्या जातीचे लोक भावाभावासारखे प्रेमाने नांदले पाहिजे. हा वारकऱ्याचा समरसतेचा मंत्र. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कनाथ नामदेव तुकारा. हो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अक्कनाथ नामदेव तुकाराम. गोरोबा चोखोबा तुकोबा निडोबा मेराबाई जनाबाई मंगलना. गोरोबा तुकोबा तुकोबा निळोबा जनाबाई मीराबाई मंगल. गोरोबा चोखोबा तुकोबा निडोबा मेराबाई जनाबाई मंगलना. गोरोबा तुकोबा तुकोबा निळोबा जनाबाई मीराबाई मंगल. नामया तुकोबा ज्ञानोबा एकोबा. तुकोबा ज्ञानोबा एकोबा. नामया तुकोबा ज्ञानोबा एकोबा. नामया तुकोबा ज्ञानोबा एकोबा. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ता. हे मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ विठ्ठल जय जय विठ्ठल. हे बोली